आदरणीय अरुण नरके फाउंडेशन आयोजित कैलासवासी सौभाग्यवती सुनीताजी अरुण नरके यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय अरुणजी नरके, सन्मान्य चेतनजी नरके, सन्मान्य लीनाताई नरके, संपूर्ण नरके कुटुंबीय, या कार्यक्रमाशी तथा संस्थेशी संबंधित असलेले सर्व हितैषी आणि उपस्थित असलेले आपण सर्व, एखाद्या व्यक्तीची स्मृती कशी जतन करावी, एखाद्या व्यक्तीचा संस्कार कसा चिरंतन ठेवावा, याचं उत्तम उदाहरण म्हणून आजच्या कार्यक्रमाकडे पाहावं लागेल. एखादी व्यक्ती येते, आपलं जीवित कार्य करून निघून जाते, पण जाताना एक संपन्न वारसा आणि कृतिशील वसा देऊन जाते. अनेक माणसांकडे दृष्टी असते, पण दूरदृष्टी फार थोड्या जणांना लाभते. नरके कुटुंबियांचं अभिनंदन करावं लागेल, कौतुक करावं लागेल की आपल्याला ही दूरदृष्टी लाभली आहे. उद्याच्या समाजासाठी, उद्याच्या राष्ट्रासाठी जे आवश्यक आहे ते आज निर्माण करून ठेवावं, म्हणजे उद्या सोपानी सहज जाईल, तो सुखकर होईल. ही भूमिका असणं फार महत्वाचं असतं. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. त्यामुळे आपण, आपले कुटुंबीय एखाद्या ठराविक उंचीवर जाणं अशी अपेक्षा नैसर्गिक आहे, पण आपल्यासोबत या मातीत उगवलेली ग्रामीण भागातली ही तरुण पिढी सुद्धा त्याच उंचीवर पोहोचली पाहिजे. यासाठी एखाद्या फाउंडेशनची स्थापना करावी आणि गेली 2 दशकं सातत्यानं त्या पिढीला मोठं करण्यासाठी झटावं, ही गोष्ट फार मोठी आहे. खरं तर मी रस्त्यानं निघालो होतो, अचानक एका घरातून भांडणाचे सूर ऐकू आले. भांडणाच्या सुरावरनं असं लक्षात आलं की भांडण नवरा बायकोचं चाललंय. आता सभ्यतेचा संकेत असं सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये, पण विषय चांगला होता त्यामुळे आपसुकच कान, डोळे, लक्ष सगळंच तिकडं गेलं. नवरा तावातावानं बायकोला सांगत होता, काही झालं तरी माझ्या मुलाला मी डॉक्टरच करणार. बायको म्हणत होती, हल्ली दवाखाने ओस पडलेत, काही राहिलं नाही, झालं तरी माझ्या मुलाला इंजिनियरच बनवणार. दोघांचा वाद प्रचंड वाटला, फायदे तोटे, नफा नुकसान सगळे एकमेकांना सांगत राहिले. नवरा मुद्द्यावरनं हटत नव्हता, काही झालं तरी डॉक्टर करायचं. बायको म्हणत होती, ते मला काही कळत नाही, इंजिनियरच बनवायचं. वाद एवढा वाढला, आवाज चढला, त्या आवाजानं शेजारी पाजारी गोळा झाले, काही नवऱ्याच्या बाजूचे, काही बायकोच्या बाजूचे. मग एक गट सांगू लागला, बरोबर आहे वहिनी तुमचं, इंजिनियरच करा. दुसरा गट म्हणू लागला, नाही बरोबर आहे तुझं, डॉक्टरच करा. बघता बघता वाद आणखी वाढला, गर्दी तिथं झाली. बघता बघता रस्त्यावरची माणसं सुद्धा डोकावत तिथंच थबकली. काही वेळानंतर रस्ता बंद झाला, वाहतूक खोळंबली. कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलिसांची गाडी धावत आली. नेमकं कारण काय भांडणाचं या उदयापर्यंत ते फौजदार पोहोचले. सगळी गर्दी बाजूला करत मग त्या नवरा बायको पर्यंत आले आणि मग त्यांनी विचारलं, नेमकं झालंय काय? नवरा म्हणाला, हे बघा, माझ्या मुलाला मला डॉक्टरच करायचं आहे. बायको म्हटली, त्यांचं काही ऐकू नका, माझ्या मुलाला मी इंजिनियरच बनवणार. तो फौजदार वैतागला, संतापला, म्हटला, तुम्ही दोघंही जरा शांत बसा. पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या समोर बोलवा, मला त्याला विचारू द्या, त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको मान खाली घालून म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. आई वडिलांना आपला मुलगा घडावा असं वाटणं हे साहजिक आहे. तो काय बनावा हेही ठरवणं हेही त्यांनी साहजिक आहे. आणि आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या शिक्षणाची किंबहुना पुढच्या भविष्याची व्यवस्था करून ठेवणं हेही अपरिहार्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही ज्या काळात जन्माला आलो त्यावेळी आमच्या आई वडिलांच्या पुढे हे 2च पर्याय होते, मुलाला एकतर डॉक्टर करा किंवा इंजिनियर करा. आमच्या भागात, आमच्या काळात इतर अनेक प्रांत असतात, अनेक क्षेत्र असतात, ज्या क्षेत्रा प्रांतामध्ये स्वतःचं कर्तृत्व गाजवता येतं, स्वतःचं नेतृत्व उभा करता येतं आणि स्वतःच्या व्यक्तित्वाला एक नवी झळाळी देता येऊ शकते असं माहिती सुद्धा नव्हतं. अशा काळामध्ये खरं तर आम्ही वाढलो आणि एका
आता ठराविक उंचीवर येऊन पोहोचलो. तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या वाट्याला अरुण नरके फाउंडेशन आलं, की ज्यांनी तुमच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी हा सगळा प्रपंच उभा केला. की आपल्याला काय व्हायचं आहे हे मुळामध्ये ठरलं. याच्या अगोदर सुद्धा आपण काय बनू शकतो हे जर आधी कळालं, त्याच्या वाटा कुठल्या आहेत, त्याचे मार्ग कोणते आहेत, कसं जायचं, कुठं जायचं, कधी पोचायचं, ही सगळी माहिती असणं म्हणजे प्रवास सोपा होतो, सहज होतो आणि सुखकर सुद्धा होतो. एखादा मार्गदर्शक असा पाठीशी असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये ज्याला स्पर्धा परीक्षांना बसायचं आहे, ज्याला अधिकारी व्हायचं आहे, त्याला एकतर पुण्याची वाट धरावी लागायची, नाहीतर मग महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये पाऊल ठेवावं लागायचं. ग्रामीण भागामध्ये इच्छा असताना सुद्धा तशी व्यवस्था आणि सोय इथं नव्हती, ती या फाउंडेशननं करून दिली. हे खरं तर फार महत्वाचं मानलं पाहिजे. मी मगाशी दूरदृष्टीचा उल्लेख केला. मला राहून राहून इतिहासाचा अभ्यास करताना एक प्रश्न सतत पडायचा. मी स्वातंत्र्यपूर्व काळाचा अभ्यास केला, मी स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास केला आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, या काळामध्ये जेवढे काही आमचे नेते इंग्लंडला शिकायला गेले ते फक्त बॅरिस्टर व्हायला गेल्याचीच नोंद आहे. कुणी संशोधक व्हायला गेल्याची नोंद नाही, कुणी डॉक्टर झाल्याची नोंद नाही. मला प्रश्न पडला, म्हणजे ज्यांनी आमच्या स्वातंत्र्य चळवळीला गती दिली, ज्यांनी आमच्या देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात यावं यासाठी खस्ता खाल्ल्या, ही सगळी माणसं इंग्लंडला शिकायला गेली, पण ही सगळी बॅरिस्टरच का व्हायला गेली? या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नव्हतं. कदाचित त्यांना असं वाटलं का की देश स्वतंत्र झाल्यानंतर पुढची 70 वर्ष या देशामध्ये फक्त भांडणच होणार आहेत आणि सोडवायला बॅरिस्टरचीच गरज पडणार आहे, त्यामुळे बाकी कुठलं क्षेत्र निवडण्यापेक्षा आपण बॅरिस्टर झालेलं उत्तम. खरं तर माझ्या देशाचा प्रवास हा साधारणपणे आपण 50-100 वर्ष आधी ठरवू शकतो की आपल्याला या देशाला कुठं घेऊन जायचं आहे, कुठल्या दिशेला घेऊन जायचं आहे. आज मला एका दृष्टीचं समाधान वाटतं की अनेक प्रांत क्षेत्रामध्ये अनेक लोक जरी काम करत असली, मग ते क्षेत्र शैक्षणिक असू द्या, ते सामाजिक असू द्या, ते राजकीय असू द्या, ते आर्थिक असू द्या, ते धार्मिक असू द्या, ते सांस्कृतिक असू द्या, या सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठं कार्य उभा करता येतं. पण या कार्याला दिशा देण्याचं काम, किंबहुना आणलेल्या योजनांची कृतीशील अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रशासकीय अधिकारीच करत असतात. ज्या देशातले प्रशासकीय अधिकारी उत्तम, सर्वोत्तम आणि सर्वोच्च पद्धतीचे असतात, खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा त्यांच्या उराउरात भिनलेली असते आणि खऱ्या अर्थानं काहीतरी करावं, करून दाखवावं, काहीतरी घडवावं, घडवून उभा करावं असं वाटणारे असतात, तो देश निश्चितपणे उभाच राहतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला उद्याच्या माझ्या देशाची काळजी नाही, कारण आपल्यासारखे सर्वोत्तम प्रशासकीय अधिकारी उद्याच्या काळात माझ्या देशाला मिळणार आहेत. ही माझ्यासारख्याला सगळ्यात मोठी सुखावणारी आणि समाधानाची गोष्ट आहे. पण एक गोष्ट प्रामुख्यानं विचार करायला हवी, आज ज्या पद्धतीमध्ये या देशाची किंबहुना समाजाची वाटचाल चालली आहे, त्याचाही विचार आपण शांतपणे केला पाहिजे. हडप्पा मोहनजोदडोचं उत्खनन झालं आणि उत्खनन झाल्यानंतर तो भाग किती सुधारलेला होता, किती पुढारलेला होता याची जगाला ओळख झाली. म्हणजे तिथले त्या काळचे अभियंते कसे असतील, पाण्याचं व्यवस्थापन त्यांनी कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर मन आश्चर्यचकित होतं, भारावून जातं. पण एक विशेष गोष्ट त्या उत्खननात अशी आढळली, हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीचे 3000 अवशेष सापडले, पण या 3000 अवशेषामध्ये एकही शस्त्र सापडलं नाही. ही सगळ्यात मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती. म्हणजे एवढी सुधारणा झाली, एवढी प्रगती केली, पण त्यांनी शस्त्राशिवाय केली. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतलं तर साम्राज्य शस्त्राच्या बळावरच उभा राहतात. याला पहिला छेद द्यायचं काम हे हडप्पा मोहनजोदडो संस्कृतीनं केलं. ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे शस्त्रापेक्षा शास्त्र हे अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा राष्ट्र घडवणारं शास्त्र जर माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं, किंबहुना त्यांच्या कृतीशीलतेमध्ये आम्ही भिनवलं, तर निश्चितच ते सुधारणावादी राष्ट्र आम्ही निर्माण करू शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक गोष्ट आम्ही प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे, ज्या देशांनी विकासाकडे वाटचाल केली आणि आम्ही मात्र विकासानं शील म्हणून सातत्यानं रेटा लावून आहोत, याचे कारण प्रामुख्यानं आपल्याला शोधावी लागतील. मला एक प्रश्न सातत्यानं पडत राहतो. मी फिजिक्सचा प्राध्यापक होतो, मी वर्गामध्ये फिजिक्स शिकवायचो, पण शिकवता शिकवता मला प्रश्न पडायचा की मी आइन्स्टाईन्स रूल शिकवायचो, न्यूटन्स लॉ शिकवायचो, एडिसन्स फॉर्म्युला शिकवायचो. मला प्रश्न पडायचा की ह्या सगळ्या ऐवजी पाटील्स रूल, शिंदेच फॉर्म्युला, नरकेज लॉ असं का नाही मला शिकवायला येत? हे का नाही मी सांगत? याचं कारण नेमकं काय आहे? परदेशातल्या शास्त्रज्ञांनी शोध लावावे
आणि आम्ही आमच्या पुस्तकात ते छपावे आणि या देशाच्या उद्याच्या पिढीला आम्ही ते शिकवत राहावे. म्हणजे माझा देश आम्ही कुणाच्या विचाराने पुढे नेतो आहोत याचाही विचार कधीतरी आम्ही क्षणभर केला पाहिजे. म्हणजे माझ्या देशाला घडवण्याचं सामर्थ्य तर माझ्या देशातल्या मनगटामध्ये नसेल, माझ्या देशातल्या बुद्धीमध्ये नसेल, तर नेमकं आम्ही कुठेतरी चुकतो आहोत का याचा विचार सुद्धा प्रामुख्याने केला पाहिजे. मग नेमकं असं काय झालं की शास्त्रांच्या पुस्तकांमध्ये माझ्या कुणाची नावं नाहीत आणि ही सगळी परदेशी शास्त्रज्ञांची नावंच आम्ही शिकत राहतो. याचं कारण कळल्यावर असं लक्षात आलं की आम्ही आमच्या देशातल्या मुलांची कुतूहल बुद्धी मारून टाकली आहे. आम्ही आमच्या देशातल्या मुलांमध्ये जिज्ञासा नावाचा गुणच अस्तित्वात ठेवला नाही. ही सगळ्यात मोठी आमची अडचण झाली आहे. म्हणजे एक साधा प्रश्न आहे की एखादा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसतो, फळ खाली पडतं आणि त्याच्या मनात विचार येतो की फळ खालीच का पडलं. आता हाच विचार मी माझ्या बाबतीत करतो. एखादा बंटी सफरचंदाच्या झाडाखाली बसला असता आणि सफरचंद खाली पडलं असतं, ते खालीच का पडलं असा प्रश्न त्यांनी वडिलांना विचारला असता. वडील सरळ म्हटले असते, खायचं काम कर, बाकीच्या चौकशा तुला हव्यात कशाला. मला प्रश्न पडतो अशा काळामध्ये माझा बंटी न्यूटन कसा होईल हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पिढ्यांचं कुतूहल खरंच जिवंत ठेवतो का? आम्ही आमच्या पोरांची जिज्ञासा खरंच जिवंत ठेवतो का? एक साधा विषय त्याच्याही पलीकडचा सांगतो. बिल गेट्सची मी परवा मुलाखत वाचली. मुलाखतीमध्ये बिल गेट्स असं म्हणाला, मी मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली आणि या कंपनीच्या बळावर मी या जगातला सर्वोत्तम श्रीमंत झालो. पण त्याच्या पुढे त्यांनी एक वाक्य फार महत्वाचं उच्चारलं. तो असं म्हणाला की ही कंपनी आम्ही एकूण 100 लोकांनी मिळून स्थापन केली. 100 लोकांच्या कष्टाच्या बळावर, 100 लोकांच्या बुद्धीच्या बळावर आम्ही हे सगळं मिळवलं. त्याच्या पुढे तो लिहितो, या 100 मधले 99 लोक भारतीय होते आणि मी 100वा होतो. म्हणजे 99 भारतीय डोक्यांचा वापर करून बिल गेट्स जगाच्या डोक्यावर बसतो, पण आम्हाला आमच्या डोक्यात किती सामर्थ्य आणि क्षमता आहे याचा अंदाज लागत नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आमचा मुलगा एखादा नवं काही करायला लागला की आमच्या घरातला पहिला ओरडा येतो, गाढवा गप्प बस. मला प्रश्न पडतो, पण त्याच वेळी इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळं मला हेही माहिती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचे शोध हे गाढवानीच लावलेत. गाढवाकडे हा अलौकिक गुण आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गाढवाला डोंगरामध्ये घंटा बांधून सोडून द्यायचं आणि त्या घंटेच्या आवाजाच्या पाठीमागे लोकांनी चालत राहायचं. गाढव हा अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं. महाराष्ट्रात 65 घाट रस्ते आहेत आणि या 65च्या 65 घाट रस्त्यांचा शोध हा गाढवानीच लावलाय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपल्या मुलाला गाढव म्हणताना कदाचित तो घाट शोधणारा सुद्धा बनू शकतो. ही गोष्टही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. या जगात कुणीही विनाकामाचा कधीच जन्माला येत नाही. या जगात ज्याचा उपयोग नाही असं काही निर्माणच होत नाही. या जगामध्ये प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक झुडपाला, प्रत्येक प्राण्याला स्वतःच असं वेगळं मोल आहे, महत्व आहे. त्याच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे. तो अलौकिक गुण काय आहे हे ज्याला कळतं त्याला मोठा होता येतं. ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही त्याला कधीच मोठा होता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. त्यामुळे खरं तर पहिली जर गोष्ट कुठली असेल तर आपण कोण आहोत आणि आपल्यात काय आहे याचा शोध पहिल्यांदा आपण घ्यायला शिकलं पाहिजे. रस्त्यानं चालता चालता आपण सहज म्हणतो, मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, पण तुला ओळखलंयस का? अडचण सगळ्यात मोठी आमची ती आहे. 12 वर्ष गुरुकुलात अभ्यास केल्यानंतर एका शिष्यावर गुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी जाताना त्याला एक आरसा भेट म्हणून दिला. तो आरसा मोठा विलक्षण होता. शिष्याला वाटलं आरसा ही काय भेट द्यायची वस्तू आहे का? पण त्या गुरुनी सांगितलं, साधा आरसा नाही, या आरशामध्ये माणसांच्या मनात काय चाललंय तेही तुला समजेल, माणसांच्या मनात काय भाव आहेत तेही तुला दिसेल. त्याला आनंद झाला आणि शिष्यानं पहिल्यांदा आरशाचं तोंड सरळ आपल्या गुरुकडेच केलं. गुरुच्या मनात काय चाललंय, गुरुच्या मनात काय भाव आहेत ते शिष्यानं पाहिलं आणि शिष्याच्या लक्षात आलं आपल्या गुरूंच्या मनामध्ये क्रोध आहे, आपल्या गुरूंच्या मनामध्ये अहंकार आहे, आपल्या गुरूंच्या मनामध्ये सुद्धा स्वार्थ आहे. अरे मी तर यांना सर्वोत्तम समजत होतो, सर्व गुण संपन्न मानत होतो, पण गुरु पण असे त्याला काही कळेना. तो शांतपणे चालत निघाला, स्वतःच्या घरी आला. जेवढी माणसं परिचित भेटतील त्या परिचित माणसांच्या पुढे आरसा धरायचा आणि त्यांच्या मनात काय ते डोकावून पाहायचा आणि मग अरे हेच त्या मनात सुद्धा वाईटच आहे. शेवटी घरातल्या स्वतःच्या आई वडिलांच्या समोर सुद्धा त्याने आरसा धरला. आता आई वडील हे तर आपल्यासाठी चैतन्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे, सर्वगुण संपन्नतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पण दुर्दैवानं आरशामध्ये त्याच्या लक्षात आलं आपल्या आईच्या मनात सुद्धा स्वार्थ आहे, आपल्या वडिलांच्या मनात सुद्धा अहंकार आहे. त्याला काही कळेना या जगामध्ये सर्वगुण संपन्न ज्याच्यामध्ये वाईट काहीच नाही असा कुणीतरी एखादा आहे का? तो निराश झाला, हताश झाला आणि हताशपणे आपल्या गुरूंकडे आला. म्हटला तुम्ही मला आरसा दिला खरा, पण या आरशात मी ज्यांना पाहिलं ते त्या सगळ्यांच्या मनामध्ये वाईट भाव आहेत. कुणात स्वार्थ आहे, कुणात अहंकार आहे, कुणात क्रोध आहे. कसलं जग हे? या जगात
मी जगू तरी कसा? एवढं सगळं ऐकलं आणि गुरु म्हणाले, वेड्या, हा आरसा मी तुला दिला तो इतरांचे चेहरे पाहण्यासाठी नाही, हा आरसा मी तुला तुझा चेहरा पाहण्यासाठी दिला, जेणेकरून तू स्वतःला ओळखू शकशील, स्वतःमध्ये काय आहे ते पारखू शकशील, स्वतःमध्ये जे वाईट आहे ते निरखू शकशील, आणि ते आहे वाईट कसं बाजूला करता येईल, ते कसं दुरुस्त करता येईल याचा विचार तू करू शकशील. मी तुला घडण्यासाठी हा आरसा दिला, इतर कसे आहेत हे पाहण्यासाठी मी आरसा दिला नाही. ज्याला खरंच आयुष्यात काही करायचं आहे त्याने इतरांना ओळखत बसण्यापेक्षा, इतरांना पारखत आणि निरखत राहण्यापेक्षा जर आपल्या स्वतःला पारखलं, स्वतःला निरखलं, आपण काय आहोत, आपल्यात काय आहे याचा मूलतः विचार केला तर निश्चितपणे इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. ही गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळालं होतं, वयाच्या 16व्या वर्षी हे समजलं होतं आणि मग स्वराज्याची उभारणी झाली. पण याचा अर्थ असा आहे का? अनेक लोकांना एक गैरसमज असा निर्माण करून दिलाय की परमेश्वर काही लोकांना बुद्धी जास्त देतो आणि काही लोकांना बुद्धी जरा मर्यादेतच देतो. त्यामुळं हल्ली पालक सुद्धा बोलता बोलता विद्यार्थ्यांबद्दल मतप्रदर्शन करताना असं म्हणतात, नाही तो तसा अभ्यासात हुशारच आहे, आणि धाकटा नाही जरा त्याला बुद्धी कमीच आहे. हे ठरवणारे तुम्ही कोण? त्याचं काय मूल्यमापनाचं काय परिमाण आहे का की याला जास्त आहे त्याला कमी आहे? हा असला प्रकारच अस्तित्वात नाही. सगळ्यांना समानच दिलेला आहे. ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे. एक गोष्ट हा पहिल्यांदा विचार मनात ठसवला पाहिजे. आम्ही काय करतो? आम्ही स्वतःबद्दलचे न्यूनगंड तयार करत जातो. आपल्यातल्या कमतरता आपण शोधत राहतो. बलस्थानाकडे पाहायच्या ऐवजी आपल्यात कमतरता किती आहेत त्या ओळखत राहतो आणि मग त्या कमतरता आहेत म्हणून परत निव्वळ झुरत राहतो. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. स्वतःला ओळखणं म्हणजे काय तर स्वतःमधली नेमकी बलस्थाना कुठली आणि स्वतःच्या नेमका कमतरता कुठल्या याचं नेमकं गणित आपल्याला मांडता आलं पाहिजे. पण कमतरता असणं याचा अर्थ आपण काहीच करायला लायक नसणं असा अजिबात नव्हे. ही गोष्टही आपण पाहिली पाहिजे. म्हणजे आईन्स्टाईनचा मेंदू प्रयोगशाळेमध्ये आजही ठेवला आहे. त्यांनी एवढे प्रचंड शोध लावले, मग त्याच्या मेंदूत नेमकं असं काय आहे की जेणेकरून त्यानं एवढी सृजनशीलता, निर्मिती क्षमता दाखवली, त्याच्यामध्येही संशोधनशीलता आली. त्याच्या मेंदूचा गेली कित्येक वर्ष अभ्यास चाललाय आणि मग आता अभ्यासांती असं लक्षात आलं की त्यांनी त्याच्या मेंदूपैकी फक्त 0.001% मेंदूचा वापर केलाय. म्हणजे 99.99% मेंदू त्यांनी वापरलाच नाही. आता प्रश्न असा आहे, आईन्स्टाईन सारखा जर संशोधक त्याच्या स्वतःच्या मेंदूचा फक्त 0.1% वापर करतो आणि एवढे शोध लावतो, तर आपण आपल्या मेंदूचा किती वापर करतो? 0.1% मेंदूचा वापर करून जर एवढे शोध लागत असतील तर फक्त 1% मेंदू जर आपण वापरला तर आपण केवढी क्रांती करू शकतो. कोण म्हणतं आपल्यामध्ये क्षमता नाही? हे आपल्याकडे आहे. जीवशास्त्रज्ञ तथा मानव वंशशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकताच जन्माला आलं एखादं मूल तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचे ते सांगा, आम्ही ते बनवून दाखवतो. बनवता येतं, जे हवं ते बनवता येतं. म्हणजे याचाच अर्थ काय कुणाला कमी कुणाला जास्त असं काहीही नाही. तुम्ही घडवता कसे, तुम्ही घडता कसे याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. मी वारंवार आणि सातत्यानं सांगतो, 50 वर्षाचं आयुष्य आहे शिवाजी महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही प्रसंग असा नाही, एकही घटना अशी नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एकही घटना नाही महाराजांच्या आयुष्यात, एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. पण बाकी 50 वर्षाचं प्रत्येक प्रसंगाचं नियोजन आहे. जन्माला येण्या अगोदरच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे, जन्माला येण्याआधीच ठरलंय जन्माला आल्यानंतर काय करायचं आहे. हे नियोजनपूर्वक पूर्ण नियोजनबद्ध आयुष्य आहे महाराजांचं. शास्त्रज्ञ सांगतात ते महाराजांच्या आयुष्यात खरं झालंय, घडवता येतं. त्यामुळे मुळामध्ये पहिली गोष्ट एक करा, स्वतःमध्ये काही कमी आहे, काही कमतरता आहेत हा भाव पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. तुम्हाला माहिती आहे जीवशास्त्रज्ञ असं सांगतात की फुलपाखरू आकाशात उडू शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू आकाशात उडू शकत नाही, पण तरीही फुलपाखरू आकाशात उडतं. का? कारण त्याला जीवशास्त्राचा नियमच माहिती नाही. आपण काय करतो? चांगल्यापेक्षा वाईटाकडे जास्त लक्ष देतो, बलस्थानापेक्षा कमतरतांवर जास्त विचार करतो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, एखाद्याला विचारलं का रे बाबा का? आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप.
मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बाकी कुठल्या कमतरता नाही सांगता आल्या. परिस्थितीच कारण असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाचे शतकातले सर्वोत्तम विद्यार्थी ठरले नसते. त्या देशाचे घटना तज्ञ झाले नसते. आम्ही आमच्या चुका लपवण्यासाठी परिस्थितीवर दोष देत राहतो. पहिलं काढून टाका. अजिबात नाही काय परिस्थिती घडवत. तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे, भरपूर आहे. फक्त एकच की आम्ही त्याचा वापर करत नाही, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि वापर न करणारी गोष्ट गंजून जाते. गंजून जाण्यापेक्षा झिजून गेलेलं केव्हाही चांगलं. गंजून जाणाऱ्याला आम्ही लोखंड म्हणतो, तर झिजून जाणाऱ्याला आम्ही चंदन म्हणतो. लोखंड व्हायचं की चंदन हे आपल्यावर अवलंबून आहे, परिस्थितीवर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी असतात, कमतरता असतात. एखाद्याला नैसर्गिकरित्या उंचीच कमी मिळते, मग त्यानं काय करायचं? उंची कमी आहे म्हणून रडत राहायचं? सचिन तेंडुलकरची सुद्धा उंची कमीच आहे ना, रडत नाही बसला. त्यांनी त्या कमी उंचीला स्वतःचं बलस्थान बनवलं आणि जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. उंच असणाऱ्या फलंदाजापेक्षा कमी उंची असणाऱ्या फलंदाजाला आउट करणं केव्हाही कठीण. त्यांनी अचूक वापर केला आणि स्वतःच्या कमतरतेला बलस्थान बनवलं. काय कमतरता आहे तुमच्या? गरीब आहे. अरे उत्तम आहे ना, मग संधी आहे श्रीमंत व्हायला. नाही जरा मला बुद्धी कमीच आहे, चांगला आहे ना, स्मरणशक्ती वाढवायला केवढी मोठी संधी आहे ना. दिसायला जरा, अरे उत्तम आहे ना, मग व्यक्तिमत्व घडवायला केवढी मोठी संधी आहे तुला. अडचणी कशात व्यक्त करत राहता? कसल्या कमतरता काय? कधीतरी आपण शांतपणे विचार केला पाहिजे. स्वतःला ओळखा काय आहे. काही नसतं कुणात कमी जास्त, काही 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 विषय नाही. हा एखादा अलौकिक गुण जरूर असतो. काहींना कळतं, काहींना कळतच नाही. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर ते असतं स्मशान. प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिलाय. अनेकांना तो गुणच कळत नाही. मग असे गुण त्याच्याबरोबर चौघांच्या खांद्यावरनं स्मशानात पोचतात आणि ते तिथंच पडून राहतात. खरं त्याचा समाजाला, दुनियेला वापर व्हायला हवा होता, तो तुमच्यातच होता. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हुबहू तुमच्यासारखं दिसणारं या दुनियेत दुसरं कुणी दिसलंय का? का दिसलं नाही? परवा पुण्यात गेलतो, काय मलाच कळेना मीच आहे का तोच आहे. इतकं सेम घडलंय का? अरे म्हणजे या सृष्टीमध्ये तुम्ही एकटे आहात. या सृष्टीमध्ये तुम्ही एकमेवा द्वितीय आहात. या सृष्टीमध्ये तुमच्यासारखं दुसरं कुणीच नाही. अरे मग याचा अभिमान बाळगायच्या ऐवजी न्यूनगंड कसले बाळगता? 120 कोटी लोकसंख्या या देशाची. म्हणजे तुम्ही जन्माला असाल त्यावेळी साधारण 105 110 कोटी असेल. म्हणजे तुम्ही जन्माला यायच्या अगोदर मुळातच या देशात 110 कोटी होते. तरी फिरून तुमचा जन्म झालाय. कमी होते का आधी? पण ते असतानाही तुमचा जन्म झालाय ना, याचा अर्थ तुमच्यात काहीतरी आहे. तुमची या देशाला, समाजाला गरज आहे. विनाकारण काही होत नाही. काहीतरी आहे, काहीतरी जबाबदारी आपली आहे, काहीतरी कर्तव्य आपलं आहे की जेणेकरून आपला जन्म झालाय. मग ते काय हे शोधणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. ते ठरवा ना, ध्येय ठरवा काय करायचं आहे ते. जन्माला येण्या अगोदरच शिवरायांचं ध्येय ठरलं होतं, तेव्हा एवढी उंची गाठता आली. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थीत असताना कळालं होतं आपल्यात कुठला गुण आहे. तिथून त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, मग तो जागतिक कीर्तीचा झाला. इरफान पठाणला इयत्ता 9थीत असताना कळलं की आपल्यात काय आहे, त्यांनी सुरुवात केली, मग तो भारतीय संघात गेला. पण तेंडुलकर एवढी प्रसिद्धी नाही का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल ना तेवढ्या लवकर शिखरावर, सर्वोच्च शिखरावर पोहोचाल. ओळखा काय आहे, शोधलंय का कधी? खरं तर मुळात काय झालंय, एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दापासून बनलेला शब्द आहे. शिक्षण, एज्युकेशन.
एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम या 3 शब्दापासून. म्हणजे काय तर विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं योग्य संवर्धन करणं आणि संवर्धित झालेल्या त्या योग्य गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 क्रिया जिथं एकत्रित घडतात त्याला शिक्षण, एज्युकेशन असं म्हटलं जातं. दुर्दैवानं आमच्या देशामध्ये एज्युकेशनची ही व्याख्या कधीच कृतीत येत नाही. आम्ही सुप्त गुण शोधत नाही, शोधलेल्या गुणांना संवर्धित करत नाही आणि व्यासपीठाचा तर विषयच नाही. आमची अडचण नेमकी ती आहे. एखाद्यामध्ये अलौकिक गायनाचे सूर असतात, पण त्याला आम्ही गणिताचे प्रमेय सोडवायला बसवतो. एखादा उत्तम खेळाडू होऊ शकतो, पण त्याला इतिहासाच्या सनावळ्या पाठ करायला सांगतो. एखादा अभ्यासात हुशार असतो, पण त्याच्या आईच्या डोक्यात पक्क तू इंडियन आयडॉल झाला पाहिजे. आमच्याकडे जेवढी नैसर्गिक गुणांची हेळसांड होते ना, तेवढी दुसरीकडे कुठंच होत नाही. म्हणून 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानमध्ये 100 सुवर्ण पदक ऑलिम्पिक मध्ये जातात आणि 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आमच्या देशात कसं बसं एखादं सुवर्ण पदक येतं. नैसर्गिक गुणांचा मुळात शोधच नाही घेतला जात. ठीक आहे, घेणारे नाहीत, नसू द्या. आपला आपण तर गुण शोधू शकतो ना. आपली आपण तर स्वतःची ओळख करून घेऊ शकतो. काय आहे आपल्यात पाहू शकतो आपण. यश मिळवायचं आहे ना, पहिली गोष्ट जर कुठली करायचं असेल तर पहिला स्वतःचा शोध घ्या. काय करू शकतो ते एकदा पहा. काय इकडं आला मित्र आला ना, अरे हेच क्षेत्र का निवडलं? नाही, आई म्हटली तुला दुसरं काय जमणारच नाही. अरे तुझं काय? महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या घडणाऱ्या आत्महत्यांबद्दल आम्ही बोलतो, पण या महाराष्ट्रात तरुण मुलांच्या किती आत्महत्या होतात त्याचे याकडे एकदा पाहिले पाहिजेत. ही आत्महत्या करणारी तरुण मुलं कोण आहेत? ती मेडिकलला जाणारी मुलं आहेत, ती आयटी क्षेत्रात काम करणारी मुलं आहेत, ती सॉफ्टवेअर इंजिनियर असणारी मुलं आहेत, ती इंजिनिअरिंग करणारी मुलं आहेत. का? याचं कारण हे ते कुणाच्या तरी इच्छेस्तव तिथं आलीत. ही त्यांची आवड नाही. आवड नसली की मग सवड निघत नाही. आवड असली की आनंद असतो, आनंद असला की उत्साह असतो, उत्साह असला की कमी कष्टातच मग काम होऊन जातं. काही गोष्टी कळतच नाहीत आपल्याला. का? आवडच नसते. आणि काही गोष्टी न कळताच कळून जातात. मला माहिती आहे ते. आपण का म्हणतो ना त्यात तो जन्मजातच गुण आहे. अरे जन्मजात कुठला? त्याच्यात दिलेला तोच अलौकिक गुण आहे. तो काय आहे तो पाहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. काही लोकांना शाळेत असताना कळतं आपण काय करू शकतो, ते तिथनं त्या गुणांचा विकास करतात. काही लोकांना महाविद्यालयात गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड चालू करतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं काही होत आहे का पाहतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं मुलांबरोबरच कृती सुरू करतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं आता काय जमतंय का पाहतात. आणि काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शोधा काय आहे. जगाकडं कुतूहलानं जेवढं पाहता यायला हवं तेवढं स्वतःकडं सुद्धा कुतूहलानं पाहता यायला हवं. स्वतःच्या प्रत्येक कृतीची, स्वतःच्या स्वभावाची, स्वतःच्या आवडीची, स्वतःच्या निवडीची जिज्ञेसेनं निरीक्षण तुम्ही नोंदवायला हवीत. मग आपले आपण आपल्याला उलगडत जातो. मग आपले आपण काय आहोत हे आपल्याला कळत जातं. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग निराशा दाटत नाही, कारण आपलं सामर्थ्य आपल्याला माहिती असतं. मग हताशपणा येत नाही, कारण आपली ताकद आपल्याला माहिती असते. सगळ्यात माणसं निराश का होतात, माणसं हताश का होतात, याचं कारण सगळ्यात मोठं हे आहे. अब्राहम लिंकन म्हणजे एखाद्यानं पडावं किती वेळा पडावं, तो रेकॉर्ड पण लिंकनच्या नावावर आहे. पण तो काय आहे हे त्याला माहिती होतं. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत सोडत नाही, हा त्याचा ध्यास होता. तो अखेर झाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. एकदा प्रयत्न केला, दोनदा केला, नाही जमत, जाऊ दे आपलं ते क्षेत्रच नाही, असं काही नाही हो. सगळी क्षेत्र तुमचीच आहेत. हा पहिला विचार करून ठेवायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठरवा एकदा काय व्हायचं आहे. काय न ठरवताच निर्णय घेतात. काय ना निर्णय घेणंच जमत नाही.
आणि काय काय 25 वर्ष निर्णयाचीच तयारी करत असतात. सगळं यशस्वी कोण झालं? ज्याला पटकन निर्णय घेता आला. तो माणसं विचारतात काय झालं, काय घेतला निर्णय? घेतलाच नाही. का? चुकला तर? अरे चुकू दे ना. निर्णय बरोबर आला तर यश मिळेल, निर्णय चुकला तर अनुभव मिळेल. तुझा तोटा काय आहे? घे ना निर्णय पटकन. यशस्वी कोण होतं? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. कुठलंही क्षेत्र निवडा, कुठल्याही क्षेत्रात जा, काही अडचण नाही, पण घेतलाय निर्णय ना तो योग्यच आहे सिद्ध करायची हिंमत आणि धाडस तुमच्यात असायला हवं. उगाच कारण नका सांगत बसू, मी आधीच सांगत होतो मला जमणार नाही. थापा मारतो. या जगात असं काही नाहीच आहे जे कुणाला जमणार नाही. अशक्य हा शब्द फक्त नेपोलियनच्या नव्हे, आमच्याही डिक्शनरीत असायलाच हवा. या जगात काहीच अशक्य नाही. अडचण काय आहे ठरवा ना पहिलं. क्षमता काय आहेत आपल्या ओळख करून घ्या. मी परवा एकाला सहज विचारलं, 100 मीटर पळशील का? त्याने लगेच उलट प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? आता हा कधी मैदानावरच नाही, त्याला 100 मीटर कळणार कस? म्हणजे परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे खेळ खेळतोस का? म्हणला सगळे खेळ खेळतो. क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तर मला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तुम्ही खरंच मैदानावर असायला हवं. कधी कबड्डी खेळून बघा, मग किती क्षणभरात निर्णय घ्यावा लागतो ते कळेल. कधी खो खो खेळून बघा, मग किती पटकन निर्णय घ्यावा लागतो ते कळेल. कधी क्रिकेटच्या मैदानात उतरा, एखादा बॉल असा आलाय तो कसा टोलवायला हवा याचा निर्णय किती क्षणात घ्यायला हवा ते कळतं. निर्णय तुम्हाला घ्यायची जर क्षमता निर्माण करायची असेल, तुम्हाला पहिलं मैदानातच जायला हवं. अडचण काय झाली आमची, आम्ही सोडलं ते सगळं, त्यामुळे अडचण होते. निर्णय प्रक्रिया, काय काय लोक विचार इंग्रजीत करतात, निर्णय मराठीत घेतात. काय काय विचार मराठीत करतात, निर्णय इंग्रजीत घेतात. मग कळतो हा असं नव्हतं म्हणायचं. गोंधळ आहे. मी त्याला विचारला, रे काय सांगतोय मी, 100 मीटर पळशील का? करतो प्रयत्न. बर मला सांग 100 मीटर किती वेळात पळशील? तिने एकदा दोनदा अंतर बघून घेतलं. 5 मिनिटं लागतील. अरे 100 मीटर आहे फक्त. हो तेच सांगतोय ना, 5 मिनिटं लागतील. अरे ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9 सेकंदाचं आहे. हुसेन बोल्ट 9 सेकंदात 100 मीटर पळतो. अरे 18 सेकंद म्हण, 50 सेकंद, 5 मिनिटं. माझं मला माहिती आहे हो, तुम्ही बोलून काय उपयोग आहे? माझं काय ते मला कळतंय ना. 5 मिनिटं अरे तू मला माहिती आहे हो 5 मिनिटं लागणार. तेवढ्यात कुणीतरी ओरडला, रे पर कुत्रा पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तू तर ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्ट 9 सेकंदात 100 मीटर, तू तर 7 सेकंदात. मग कुत्र मागं लागलं होतं. याचा अर्थ काय? तुमच्यात क्षमता आहे ना, 7 सेकंदात 100 मीटर पळायची तुमच्यात क्षमता आहे ना. ओळख कधी होईल तुम्हाला या क्षमतेची? संकट माग आल्यावर. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य विकसित करायला येत राहतात. त्यामुळे जो सतत लढत असतो, भिडत असतो, झगडत असतो, अशांची क्षमता, कौशल्य विकसित झालेली तुम्हाला दिसतील. जी सतत सावलीत असतात त्यांची थोड्या उन्हानंही दमचाक होते. आणि त्यातून आमची व्यवस्थाच अशी आहे, म्हणजे आमचा मुलगा लहानपणी रांगत रांगत अंधाऱ्या खोलीकडे निघाला की मागणं दटावलं, हे नको जाऊ, भाऊ आहे. ते तिथूनच गर्दीशी फिरत.
तो बाऊ त्याच्या डोक्यात इतका बसतो की पुढे 2 पोरांचा बाप झाला तरी तो अंधारात जात नाही. मला गणितच कळत नाहीये. पण तुम्ही कुणी बाऊ बघितलाय का? कुणाला दिसलाय का? तो कशाला भीतीचा बाऊ त्याच्या डोक्यात घालतो आम्ही, मला कळत नाही. दोबळट नेबळट करून टाकतो. अडचण काय आव त्याला सांग ना. जातोय ना अंधारात, जाऊ दे. दिवसा सूर्य असतो म्हणून उजेड, रात्री सूर्य नसतो म्हणून अंधार, बाकी बदल काहीच नसतो. सगळं जसं तसंच असतं. काय होईल जास्तीत जास्त, दिसणार नाही अंधार, थोड नाही दिसू दे, ठेचकाळेल, ठीक आहे, पडेल, पडू दे ना, लागेल होऊ दे ना, रक्त येऊ दे ना, वेदना होईल होऊ दे ना. अरे हे सगळं सोसेल, सहन करेल, त्यावेळी तर संकटांशी भिडायचं सामर्थ्य त्याच्यात येईल. भिडू द्या ना. कुतूहल का मारता त्याचं? सतत भीती 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 कशासाठी? ते स्पर्धा परीक्षांबद्दल सुद्धा तसंच आहे. कठीण असतं बरं. काहीतरी दुसरा पर्याय ठेव. अनेकांनी नुसतीच आयुष्य वाया घालवलीत. आता एसटी ड्रायव्हर आहे. कुणाला सांगता कलेक्टर व्हायला निघालाय त्याला. कशासाठी? क्षमता प्रत्येकात आहे, सामर्थ्य प्रत्येकात आहे. एकतर पहिली ओळख करून घ्या ना. एकदा सामर्थ्याची ओळख झाल्यावर त्याला विकसित करायला लागा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी सातत्यानं सांगतो, कुणाचं फार ऐकू नका. मला एक सांगा, अभ्यास कोण करणार? परीक्षेला कोण बसणार? बरं नोकरी पुढे कोण करणार? मग त्याचं ऐकायचं काय करणार? बुद्धी तुमची, कष्ट तुमचं, धडपड तुमची. त्यात अडचण काय झाली? आपल्याला सवय सल्ले विचारायची. मग कसं करू? मग तो काय 3 वेळा कलेक्टर झालाय? अरे तुमचं सामर्थ्य तुम्हाला माहिती, तुमचा क्षमता तुम्हाला माहिती, इतरांना काय विचारत फिरता? म्हणजे आमची सगळ्यात मोठी अडचण का नाही, एखाद्याने काही करू पाहायचं, एखाद्याने काही नवं करायचं म्हणलं की पहिले बाऊ हे सांगणारे खूप. नको जाऊ. एक गाव होतं छोटस. गावाच्या बाहेर एक टेकडी होती. त्या टेकडीवर आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं. कुणी तिकडे फिरकतही नव्हतं. लोकांच्या डोक्यात पक्क बसलं होतं, त्या टेकडीवर कुणी जात नाही, आतापर्यंत कुणीच गेलं नाही. आणि जो गेला परत दिसला नाही. कुणीच फिरकत नव्हतं तिकडं. इतकी डोक्यात भीती भीती त्या टेकडीची, काय जायला नावच. पण अशी तुमच्यासारखी जरा नव्या दमाची ताज्या रक्ताची पोरं एकत्र आली आणि काहीतरी वेगळं करू. नाही काय, आपण स्पर्धा ठेवूया. त्या आपल्या गावाबाहेरच्या टेकडीवर कोण पहिल्यांदा पोचेल तिची. मोठं बक्षीस ठेवू. क्रांतिकारी निर्णयच होता त्यांचा. ते ठरलं त्यांचं सगळं नियोजन. स्पर्धे बिर्धेचं सगळं झालं. पुकारलं बिकारलं सगळ्या गावात. जो कुणी त्या टेकडीवर चढेल त्याला एवढं बक्षीस दिलं जाईल. ह्याची वार्ता जशी पसरली तशी गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी एकत्र आली. हे काय पोराने काढलंय नवीनच? कशासाठी बिनकामाचा विषयाशी खेळ? तिकडं कोण गेलंय का आतापर्यंत? आणि गेलेलं परत आलाय का आतापर्यंत? पोरांना थांबवायला पाहिजे. सगळं गाव त्या पोरांच्या मागं. उगा काहीतरी काढू नका, असला काहीतरी उद्योग करू नका, क्रिकेटच्या मॅचेस घ्या. आम्ही नाही म्हटलंय का? वर्गणी आम्ही देतो. पण ते टेकडीवर जायचं काय काढू नका. पोरं हट्टाला पिटलेली. आम्हाला काही कळत नाही, एकदा बघू द्या तरी काय टेकडीवर आहे ते. स्पर्धा नियोजित केली, दिवस ठरला, वेळही झाली, सगळी लोक गोळा झाली. अख्ख्या गावातून कशी बशी 8 लोक टेकडी चढायला तयार. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद. 8 लोकांवर स्पर्धा चालू झाली. तरी ज्येष्ठ मंडळी सांगतातच आहे, कशासाठी नसतं धाडस करता? दुसरे काही कामं नाहीत का? जगात कर्तृत्व गाजवायला दुसऱ्या काही संधी नाहीत का? टेकडीवर गेलंच पाहिजे का? नाही गेलं तर काय बिघडणार आहे का? तिथं काय सोन्याची खाण आहे का? कुणी सांगितलंय? आई बापाला काय आणखी 4-5 आहेत का? कशासाठी धडपड करता येईल? नका जाऊ, ऐका, आमचं म्हणणं ऐका. त्या 8 मधली 2 बाजूला झाली. हे मोठी खोटी नाहीत सांगणार राव. अनुभव असल्याशिवाय बोलणार नाही ती. मग काय करूया? राहू दे, उगा कुठं डोक्याला ताप. झाली ना 2 कॅन्सल. आता राहिले 6 जणांच्यावर स्पर्धा सुरू झाली. ते गोळी बिडी झाडायचं सुरुवात करायचं सुरू झालं.
परत माणसं या 6 जणांभोवती नीट विचार करा, उगाच काही कारण नाही, काही गरजही नाही, आणि नाही पोचला म्हणून तुम्हाला कोणी काय फासावरही देणार नाही, काही अडलेलं नाही जायचं, काही गरज नाही. आता ही 6 हट्टाला पेटली, नाही नाही काय व्हायचं ते होऊ द्या, एकदा बघतोच काय होतंय ते. 6 जण शर्यतीला सुरुवात झाली, बघता बघता ते गोळी बिळी झाडली, ह्यांनी ती टेकडी चढायला सुरुवात केली, आणि बघता बघता पोरं पुढं पुढं खालना आरोळ्या चालल्यात. अरे नका जाऊ, ऐका आमचं, कशाला वेड धाडस करताय, या माघारी, कुणी सांगितलंय तुम्हाला? काय पोरं ऐकायलाच तयार नाहीत. पोरं सर 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 वर चढली, आणि तेवढ्यात एक जण ठेचकाळलं आणि धाड दिशी खाली पडलं. दुसरा त्याला उचलायला धावला. काय झालं? असं कधी होत नाही रे. एवढे गड किल्ले चढलो पण असा नव्हतो पडलो. कुणीतरी उगाच मागणं खेचल्यासारखं वाटलं र. मी जातो लेका. दुसरा म्हणला आता तू जातोय तर मी थांबून काय करू, तुला सोडायला मी पण येतो. आली दोघं खाली, आता राहिले 4. झाली स्पर्धा. परत हे चढायला सुरुवात. खालची लोक सांगतातच आहे, उगा धाडस करू नका, आता अर्ध्यात पोचलाय बस झालं, गेलं ना टेकडीवर, या आता माघारी. आहे त्यात समाधान मानावं माणसानं, उगाच नाही ते नसतं धाडस करू नये, अतिरेक वाईट असतो, उगाच काहीतरी करू नका, या खाली. ती 4 पुढंच जायला लागली. तेवढ्यात एक जण चालता चालता धमचक झाल्यासारखा खाली बसला. म्हणला काय झालं रे? गड्या आज काहीतरी वेगळंच वाटतंय. मग नाही जमायचं नाही लागा, निम्म आलोय पण अजून एवढं आहे, जातो मी. तो म्हटला मग मी पण येतो. आली दोघं खाली, 2 राहिले, 2 फक्त निघालेत वर निघालेत. त्यातला एक जण तर तरा 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 पुढे निघालाय, त्या दुसऱ्याच्या त्याच्यात अंतर राहिलं माग, आणि 2 नंबरचा जो होता तो पुढे बघता बघता त्यांनी एकदम मागं वळून बघितलं, मागं कोणच नाही दिसलं. म्हटलं हे जाईल वर, माझं काय झालं तर खाली धरायला पण कोण नाही. त्यानं जे सरळ युटर्न मारला थेट तळालाच. तो एकटा मात्र चालत राहिलाय. खालनं आरोळ्या ठोकतायत, खालनं सगळे सांगतायत, बोलावतायत, याचं लक्ष नाही, ऐकायला तयार नाही. सातत्यानं चिकाटीनं जिद्दीनं एक एक पाऊल उचलत राहिला, आणि अखेर त्या टेकडीवर पोहोचला. तो पोहोचल्याबरोबर खालच्या लोकांनी जयघोष करायला सुरुवात केली. जय जयकार झाला, जिंकला. बस माणसं अर्ध्यापर्यंत पळत गेली. तो खाली उतरत होता, खांद्यावर उचलून घेतलं, मिरवणूक काढायची याची. मिरवणूक तिथनं वाजत गाजत चालू झाली. तरी पण ती ज्येष्ठ मंडळी त्याला एका बाजूला घेऊन विचारत राहिली, पण तुला जमलं कसं? आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, आतापर्यंत कुणाला शक्यच झालं नव्हतं, आतापर्यंत त्या टेकडीच्या शिखरावर कोणच तुला जमलं कसं? तू केलंच कसं? हे यश मिळवलंच कसं? तो काय बोलेनाच, गदगद हलवा. अरे सांग ना कसं काय जमलं? तसं एक म्हातारं म्हणलं, त्याला कशाला विचारताय, ते बहिरा आहे. मी सरळ सांगतो, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना निकाल लागेपर्यंत बहिरे व्हा. अजिबात ऐकायचं नाही. काय राजहंसासारखं राहायचं, दूध फक्त प्यायचं, पाणी ले जाओ. माणसं उलट करतात, दूध टाकून देतात, पाणी पित राहतात. सकारात्मकता पेरणारी माणसं किती आणि नकारात्मकतेनं आपल्याला मागं ओढणारी माणसं किती, याचा विचार करता यायला हवा. माणसं आसपास असतात सगळ्यांच्याच. यशस्वी कोण होतं? ज्याच्या भोवतीचं वातावरण सकारात्मक असतं, ते जे चिअरअप करतं, चल पुढं अडचण नाही, चल पुढं. आणि जे सातत्यानं उगाच सांगत राहतात. ते स्पर्धा आम्ही म्हटलं आता पुढच्या वर्षी करावं शुभमंगलम. 8-10 वर्ष योग येईल असं वाटत नाही, त्याचा निर्णयच बदलतो. एक सांगू, या जगात तुम्हाला पराभूत करणारं दुसरं कुणीच नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता. आणि या जगात तुम्हाला दुसरं कुणीच जिंकून देऊ शकत नाही, फक्त तुम्हीच स्वतःला जिंकून देऊ शकता. त्यामुळे काही नाही विषय, ठाम निर्णय घ्या. एकदा ध्येय ठरलंय ना, जायचंय ना, काय व्हायचंय ते होऊ दे, बहिरे होऊन जा पूर्ण.
आणि पावलं उचलत राहा सतत, बस, बाकी काही नाही. अडचणी येणारच आहे, ठरवून घ्या आधीच. मी का सातत्यानं सांगतो, दृष्टी नको, दूरदृष्टी हवी, नियोजन हवं. अडचणी येणारच आहेत, अडथळे येणारच आहेत, पण माझ्या क्षमता कौशल्य बाही हे ठरवून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. मात करायला शिका. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटावर लाटा कोसळत असल्या, वादळ वारं सुटलेलं असलं, आणि या सगळ्या संकटांशी झुंजत ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल, त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल. सर्वोत्तम व्हायचं आहे ना, हे यायलाच हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट एक, मी परवा एकाला विचारलं, मग कसं काय आयुष्यात कधीच घोड्यावरनं पडलो नाही. म्हणलं कसं काय, कधी बसलोच नाही. पडणार कोण नाहीत, जे बसणार नाहीत ते. माणसं निर्णय का घेत नाहीत, चुकलो तर. अरे घेतला तर कळेल ना बरोबर का चुकीचा. अडचण काय आहे, पटकन निर्णय घ्या. जो काही असेल तो निर्णय घ्या. करायचाय करायचाय, नाही नाही चल बाजूला, अजिबात वेळ घालवायचा नाही. अनेक माणसं मी बघितली 25 वर्ष नुसता विचारच करतायत. 50शीत कळतं, विचारलं असतं तर बरं झालं असतं. आता उपयोग काय आहे. कुठलाही निर्णय पटकन घ्या. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. मला सांगा, खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का? उत्तर आहे नाही. तो नव्हता टाकणार. नासाच्या अपोलो मिशनच्या योजनेनुसार अपोलो मिशनचा प्रमुख पायलट होता एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा नौसैनिक होता, स्काय वॉकिंगचा त्याला अनुभव होता, म्हणून त्याची प्रमुख पायलट म्हणून निवड केलेली. आणि त्याचा सहाय्यक पायलट, को पायलट नील आर्मस्ट्रॉंग, तो अमेरिकन नौदलात होता, आणि तो एडविन सी अल्डारिन बरोबर दिलेला. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं, त्यावेळी नासाच्या स्पेस स्टेशन सेंटर मधनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आता पायलट फर्स्ट म्हणजे एडविन सी अल्डारिन ताडकन उठला आणि निघाला. पण चंद्रावर पाऊल टाकायच्या अगोदर त्याच्या डोक्यात प्रश्नाचं थैमान माजलं. मी चंद्रावर पाऊल टाकलं आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर? मी चंद्रावर पाऊल टाकलं आणि चंद्राच्या वातावरणात मी जळूनच गेलो तर? या प्रश्नात तो अडकला. तोपर्यंत नासाच्या स्टेशनवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि को पायलट नेक्स्ट म्हणल्याबरोबर नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. आणि जगाच्या इतिहासामध्ये चंद्रावर पहिला पाऊल टाकणारा मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंगचं नाव लिहिलं गेलं. एडविन सी अल्डारिनकडे क्षमता होती, एडविन सी अल्डारिनकडे गुणवत्ता होती, एडविन सी अल्डारिनकडे अनुभव होता, पण निव्वळ त्वरित निर्णय न घेता आल्यानं जागतिक गौरव जो त्याच्या नावावर लिहिला जाणार होता तो त्यांनी चुकवला. पटकन निर्णय घ्या, अडखळायचं नाही, रेंगाळायचं नाही, थांबायचं तर अजिबात नाही. पटकन पटकन निर्णय घेत पुढे जायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकदा निर्णय घेतला ना, स्पर्धा परीक्षा हो बस, बाकी मला काही कळत नाही. एकच ध्यास ठेवा. या जगात कुठलीही गोष्ट ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे झोकून देता त्यावेळी तुम्हाला ती मिळतेच, कुठलीही असो. मेरेला कृष्ण दिसला, भेटला, बोलला, आपल्याला आश्चर्य वाटतं. नामदेवांचा प्रसाद विठ्ठलाने खाल्ला, आपल्याला आश्चर्य वाटतं. देव असा कधी कुणाला दिसतो का? दिसतो. ध्यास किती आहे तुमचा? किती किती अनिवार्यतेनं तुम्हाला वाटतं हो हे मिळावं. तुमची ती अनिवार्यता जेवढी प्रगल्भ आणि प्रगाढ, तेवढं तुमचं यश सुद्धा तुम्हाला तसंच मिळतं. सहज चालता चालता कामं करणाऱ्याला सर्वोत्तम यश मिळत नाही. झोकून द्यावं लागतं, पूर्ण सगळं झोकून द्यावं लागतं. सातत्यानं काम करावं लागतं. सातत्यानं काम करण्यामुळं मग कुशलता येते. त्या कुशलतेतनं मग वेळ कमी लागतो. वेळ कमी लागला की मग मोठं कार्य सुद्धा झटकन होऊन जातं. सातत्य ही फार महत्वाची गोष्ट आहे. नाही, सध्या तसं कॉलेज चाललंच आहे, पण दुसरं काहीतरी करावं म्हणून एमपीएससी पण करतोय. तू कधीच पास होणार नाही, मी अगदी स्पष्ट सांगतो. अर्जुनाला त्या डोळ्याला का भेदता आलं? त्याचं लक्ष एकाच डोळ्याकडे होतं. आपले 50 डोळ्याकडे असतं. कसे अर्जुन होणार आपण? एकाग्रतेनं केंद्रित करा ना. सगळं चित्त, वृत्ती, मन, प्रवृत्ती सगळं मिळतच यश, अडचणच नाही काही.
हे झोकून देणं असणं फार महत्वाचं आहे. लैला मजनू माहिती आहे तुम्हाला. त्या मजनूला एकच ध्यास लागला होता, सतत रात्रंदिवस फक्त लैला 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 करत राहायचा. उठता बसता लैला, बस दुसरं काही नव्हतं त्याच्या ध्यानी मनी चित्ती, काही नाही, फक्त लैला. ज्ञानेश्वरांनी भक्तीची फार सुंदर व्याख्या केली आहे. भक्ती म्हणजे सर्वस्पर्शी प्रेम. प्रेम असं की त्यातनं एकही अंग निसटणार नाही, एकही कण बाजूला होणार नाही, सगळं व्यापून टाकणारं जे प्रेम आहे ना, ते भक्ती. त्याला डिव्होशन, झोकून देणं म्हणतात. तू सर्वस्व आहेस. हे देव नावाची संकल्पना तरी काय आहे? तुम्ही तुमच्या ध्येयाला देव समजा ना, मिळून जातं, ते येऊन जातो स्वतः दारात. हा मजनू इतका वेडा झाला होता, इतका. लैलावर हे संकुचित वृत्तीचं प्रेम ही व्याख्या नाही करत मी, सर्वस्पर्शी प्रेम होतं त्याचं, नव्हे भक्तीच होती त्याची. झोकून दिलं होतं त्याच्यासाठी, आणि त्याची ती अनिवार्य भक्ती परमेश्वरानं पाहिली. आणि अरे हा वेडा काय लैला लैला करतो, त्यापेक्षा माझं नाव घेतलं असतं तर आतापर्यंत 3 वेळा प्रसन्न झालो असतो. इतका तो वेडा मजनू. शेवटी देव आले, त्याच्या समोर आले. त्यांनी विचारलं, कोण? देव आहे. कोण म्हणतं? अरे तू मला ओळखत नाही का? मी साक्षात देव. 12 वर्ष लोक माझी तपश्चर्या करतात, मग मी येतो. मग मी काय करू? अरे तू न बोलावताय म्हणून मी आलोय. मग तेच सांगतोय, मी बोलावलाच नाही तर तो आलाय का? अरे मी असाही येत नाही, 12 वर्ष तपश्चर्या करतात. तेच सांगतोय, मी केली नाही, तू आलायच का? अरे मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालोय. मी कधी भक्ती केली? अरे तू सतत लैला लैला करतोय. हो ना, मग तू लैला आहे का? अरे मी तुला सगळं देऊ शकतो, तू लैला देऊ शकतो का? बाकी मला काही देणं घेणं नाही. साक्षात परमेश्वर समोर आला, सगळं विश्व तुमच्या पदरात टाकायची जरी त्यांनी इच्छा व्यक्त केली तरी तुमचं ध्येय काय? मला ते हवंय, तेच हवंय. यश तेव्हा मिळतं. एखादा रस्ता ज्यावेळी तुम्ही निवडता त्यावेळी तुम्हाला त्या रस्त्यातनं बाजूला करण्यासाठी नियती सुद्धा परीक्षा घेते तुमची. म्हणजे पूर्वी ते ऋषीमुनी तपश्चर्याला बसवायचे आणि ते राक्षस यायचे, तपश्चर्या भंग करायचे. कधी कधी देवच सांगायचे, ते करून उपयोग नाही, त्यानं कलेक्टर होईल, आपल्या डोक्याला ताप. तुमचं काम त्या ऋषीसारखंच आहे हो, ही तपश्चर्या आहे. आणि भंग करणारे पण येतात आधीमध्ये. ह्या क्षणिक मोहांना बाजूला सारायचा संयम तुमच्यात असायला हवा. छोट्या छोट्या अडथळ्यांकडे लक्ष द्यायची वृत्ती तुमच्यात यायला हवी. आणि किरकोळ गोष्टी मिळवण्यापेक्षा जे उदात्त आणि उत्तुंग ध्येय समोर ठेवलंय तेच पहिलं गाठेन, याच्याकडे तुमचं लक्ष हवं. हे झालं तर मग तुम्ही पोहोचू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जे आहे ते मोठं ते फक्त नजरेसमोर ठेवा, बाकी काही नाही. पूर्ण झोकून द्या, काही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही लोक काय करतात, झालीच गाडी पंक्चर तर स्टेपनी असावी बरोबर, त्याची 100% गाडी पंक्चर होते. मी कायम सांगतो, शंका आधीच डोक्यात ना. जसा भाव तसा देव, सगळीकडे तेच आहे. निसर्गाचं सूत्र कुठंच बदललेलं नाही. मी कायम विद्यार्थ्यांना सांगतो, एखादा मोबाईल नंबर लिहून ठेवा आणि एखादा नंबर लिहून न ठेवता पाठ करून ठेवा. नंतर विचारलं, अरे तुला मी नंबर सांगितलेला, तो म्हणतो हो लिहून ठेवलाय मी. लिहून ठेवलेलं आठवतं, नंबर आठवत नाही. आणि जो लिहून ठेवला नाही तो नंबर पटकन आठवतो. कारण तुम्हाला माहिती आहे आपण तो लिहूनच ठेवला नाही. लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. पण पर्याय उपलब्ध करून ठेवला ना लिहिण्याचा, तेच आठवतं. एकदा ध्येय निश्चित करता त्यावेळी पर्याय ठेवू नका, जिंकायचं असेल तर. नाही चाललाय प्रयत्न एमपीएससीचा, बघू झालं तर, नाही तर हायच मग शेती घरची, तू शेतीच करणार. मी सातत्यानं सांगत राहतो, आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, उदय भान बरोबर लढता लढता धारातीर्थी पडला आणि मराठी सैन्य ते बघून पळून जायला लागलं. सूर्याची मालुसरे आडवा आला आणि कडाडला, रे भेडासारखे पळता कुठं, तुमचा बाप इथं मरून पडलाय, निघालात कुठं. आणि त्यांनी क्षणात परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडला, आता दरीत उड्या मारून मारा नाहीतर शत्रूशी लढून मारा.
आणि बेभान होऊन सैन्य लढलं. उदयबानला मारून कोंढाणा जिंकूनच थांबलं. हे का झालं? परतीचे दोर कापून काढले. जे काय ध्येय ठरवाल ना, त्या ध्येयाकडे जायच्या अगोदर परतीचे दोर पहिले कापून टाका. जोपर्यंत परतीचे दोर आहे त्यावेळी तुम्ही कधीही कुठूनही माघारी फिरू शकता. पहिले परतीचे दोर कापून टाका. जी माणसं परतीचे दोर कापून टाकतात तीच पुढे जातात. पण याचा अर्थ असा आहे का दुसरा कुठला पर्याय अडथळे आल्यावर तुम्हाला पर्याय शोधावेही लागतील, पण ते ध्येयाच्या दिशेने नेणारे हवेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चालता चालता एखादा दरवाजा बंदच होऊन जातो. आता नाही, इच्छा खूप होती, ध्येयही होतं, पण दरवाजाच बंद झाला. याचा अर्थ काय? तुमच्यासाठी एक दरवाजा जेव्हा बंद होतो त्यावेळी तो परमेश्वर इतर 10 दार उघडी करून ठेवत असतो. एक दार बंद झाल्यावर त्याच दारावर धडका मारून डोकं फोडून घेण्यापेक्षा थोडीशी मान वळून बघितलं तर उघडलेली दारं तुम्हाला दिसतील. त्या उघड्या दारांकडे बघायची सवय ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचा विषय आहे. 40,000 फौजनिशी अफजल खान महाराजांवर चालून आला. महाराजांनी सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं किती? आणि तानाजी म्हणाला राज 7,500. 7.5? अरे खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण त्याच महाराज आपले वाढवूच नाही शकत. रानावनातनं डोंगर दऱ्यातनं होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. अरे पण त्याचे 40 आपले नाहीत वाढत महाराज. आता महाराजांनी काय केलं? त्यांचे 40,000 आपले 7.5. बघू पुढच्या पंचवार्षिकला. 20,000 करून मग करू हालचाल. बरं त्यांचे 40,000 आपले 7.5 टिकणार कुठं? डिपॉझिट तर राहील का? माघारी फिरले महाराज, परत गेले, पराभव पत्करला, शरण गेले. आता या कळीकाळाबरोबर कसं झुंजू म्हणून आत्महत्येचा विचार केला. काही नाही केलं. त्यांचे 40,000 आपले 7.5 आपले वाढवताच येत नाहीत. ठीक, महाराजांनी पर्याय काढला. आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक, खानाचे कमी करा. अडचण काय आहे? आपले वाढवता येत नाही ना, ठीक, खानाचे कमी करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, 2 आरोपी समोर आले. राजाने आरोप ऐकले, शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच बेशुद्ध होऊन पडला. दुसरा मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग त्या पहिल्याने विचारलं, अरे तू शिक्षा ऐकली नाही का? फाशीची शिक्षा झाली आपल्याला. तो म्हणला ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटत? ते भीतीचं सोड. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. ते फाशीचं सोड. त्यांनी विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात घोडा आकाशात उडेल. त्यांची ही चर्चा राजाने ऐकली. राजा म्हटला, काय 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 म्हटला? उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? अरे काय सांगतो? तसा कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली, मला खोटं कशाला सांगेन? गेल्या वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आता आकाशात उडेलच. बरं महाराज ते जाऊ द्या, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवू. मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. राजा म्हणला, नाही उडवलंस तर? फाशी दिलीच महाराज. 1 वर्ष फक्त द्या. राजाने घेतला निर्णय. अरे उत्तम, असा तसा फाशी द्यायचाच आहे. पण दिलं वर्ष याला आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर आपण या जगात एकमेव ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल दिलं वर्ष तुला. त्याला वर्ष मिळालं. पण पहिला कैदी परत विचारतोय, घोडा खरंच उडतो? तो म्हणला, घोडा उडतोय कधी? अरे मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू फक्त तुझं आजचं मरण उद्यावर ढकलतोय. तो म्हणला, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब अरे 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे
अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि राजा नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. बर तोही नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. बर तू पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ. मी लढत राहीन, झगडत राहीन, तोपर्यंत लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही, तोपर्यंत झुंजत नाही. परिस्थिती दोर तर कापाच, पण ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी नवे पर्याय तयार करायचं सुद्धा सामर्थ्य ठेवा. पोहोचतात ते सतत अभ्यास, सतत व्यासंग यांनी हवं ते मिळवता येतं. जगद्गुरु तुकारामांना ध्यास लागला होता. बायका पुरं दुष्काळानं उडून नेली, आई वडील राहिले नाहीत. ह्या जगण्यामध्ये अर्थ आहे काय? जगायचं कशासाठी? घरदार, आई वडील, बायका पोरं सगळी गेल्यावर विमनस्कावस्थित असणारे तुकोबा ह्या जगण्याचा शोध आणि जगण्याच्या तत्वज्ञानाचा बोध काय त्याचा विचार करत राहिले. भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले, रात्रंदिवस चिंतन करत राहिले. काय काय कुणासाठी जगायचंय, कशासाठी जगायचंय. आणि रात्रंदिनीच्या या चिंतनातून, अभ्यासातून एके दिवशी मनात प्रकाश निर्माण झाला. रामकृष्ण हरीचा म्हणे मंत्र मिळाला. मी याला चमत्कार मानत नाही. रात्रंदिवस केलेल्या चिंतनानं, रात्रंदिवस केलेल्या अभ्यासानं त्यांना मिळालेलं ते ज्ञान होतं. हे कुठूनही बाहेर येत नाही. तुमच्यात तेवढं सामर्थ्य, शक्ती आहे. युरेका युरेका म्हणत आंघोळ करता करता तो संशोधक बाहेर पळत सुटला. आंघोळ करताना युरेका कसं सुचलं त्याला? सतत ध्यास होता, सतत त्यातलं हे येऊन जातं. आम्ही प्रश्न विचारतो, कवीला कल्पना कशा सुचतात, आपल्याला का सुचत नाहीत? तो त्याचा सातत्यानं रात्रंदिवस विचार करत राहतो. एखाद्या गोष्टीचा त्यावेळी इतक्या तीव्रतेनं तुम्ही रात्रंदिवस विचार करत राहाल ना, तेव्हा यश मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, त्या तीव्रतेनं जा. यशाला शॉर्टकट नाही, अजिबात नाही. तुम्हाला कष्ट करावेच लागतील, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग, कष्ट करतो आपण, आपल्या तुलनेनं आपल्याला वाटतं आपण खूप करतो, आणि जेवढे कष्ट करतो मग तेवढं यश पदरात पडत नाही, अशी अवस्था येऊन जाते. मग एक हताशपण येतं, एक निराशपण येतं. काही नको ते पाऊल उचलतात, काही हा मार्गच नको म्हणून बाजूला होतात, काही आणखी एक दोन वेळा प्रयत्न करू म्हणत परत त्याच रस्त्यावर येतात. पण निराशा व्यापून राहते, दाटून राहते. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा या गोष्टीचं प्रमाण जास्त आहे. एकदा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा केला, तिसऱ्यांदा केला, आणि मग हताश व्हायला होतं, निराश व्हायला होतं. याचा अर्थ काय आहे? 90 वर्षाच्या एडिसनची सगळी प्रयोगशाळा जळून खाक झाली. पत्रकार प्रश्न विचारायला आले, अहो आयुष्यभर सगळं कमावलेलं जळून गेलं तुमचं. एडिसन हसत म्हटला, कोण म्हटलं? 90 वर्षाच्या माझ्या आयुष्यात माझ्याकडनं जेवढ्या चुका झाल्या ना, तेवढ्या सगळ्या जळून गेल्या. याचं समाधान आहे, आता नव्यानं सुरुवात करेन. कधी बोलतोय हा? वयाच्या 90ीत बोलतोय. आणि आम्ही लोक 2 वर्ष गेलो की आता काय खरं नाही. काय असा स्पर्धा परीक्षेला बसलेला एक जण निराश झाला. काय खरं नाही. पुण्याला जाऊन थांबला होता. घरनं पैसे यायचे, वडिलांना वाटायचं पोरग कलेक्टर होईल. 4-5 वर्ष झाली, पोरग काय होईना. संपला, निराश झाला, व्याकुळ झाला. आणि एके दिवशी सरळ आत्महत्येचा विचार करून एका जंगलात शिरला. एक माणूस तिथं झाडं लावत बसला होता. त्यांनी याला बघितलं. या वेळेस या जंगलात फारसं कोणी दिसत नाही, भटकत नाही. हा इकडं कसा? त्या झाडं लावणाऱ्या गृहस्थाने विचारलं, काय रे बाळ, इकडं कुठं? आणि या मुलानं जराही आडपडदा ठेवला नाही. त्या माणसाला सहज म्हटला,
मी गेली 5-6 वर्ष परीक्षेचा अभ्यास करतोय, पण यश पत्रात मिळत नाही. कदाचित माझ्या नशिबात यश लिहिलंच नाही. मी जगायला लायक नाही. जो काही बनू शकत नाही तरी जगावं का? हे आयुष्य संपवलेलं चांगलं. त्याने प्रामाणिकपणे सांगून टाकलं, मी आत्महत्या करायला आलोय. तो गृहस्थही त्याला काही बोलला नाही. तो एवढंच म्हटला, बाळा जरा वेळ असेल तर थांबशील का बरोबर? एक काम कर ना, थोडीशी ती झारी घेन, या झाडाला पाणी ओत, तोवर मी इकडची माती लावून मग आपण बोलूया. त्याने लगेच ते केलं. आणि नंतर अलवारपणे तो ग्रस्त सांगत राहिला, बाळा काही वर्षापूर्वी ह्या सगळ्या डोंगर पठारावर एकही झाड नव्हतं. एकही झाड नव्हतं. मला वाटायचं काहीतरी करावं, काहीतरी करावं. काय करावं हेही कळत नव्हतं. मग एके दिवशी मी माझ्या घरावर एक पाटी लावली की या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण अनेक फळं खात असाल, ती फळं खाऊन झाल्यावर बिया इस्तता टाकत असाल, त्या इकडं तिकडं न टाकता माझ्या घराच्या बाहेर मी हा डबा ठेवलाय, त्या डब्यात आणून टाका. काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी तसंच फेकलं, पण माझा डबा मात्र त्या सुट्टीत भरला. तो डबा घेतला, मी खंडाळ्याच्या घाटात गेलो आणि गाडीतनं तो वरून फेकून दिला. 1000 एक बिया असतील, 1000 येतील नाही, पण 10 बिया तरी येतील, त्याची 10 झाडं होतील. गेली 15 वर्ष झाली मी हे करतोय. आता मी घरातच बिया साठवतो, त्या बियांची रोपं करतो, या जंगलात आणून लावतो. बाळा ज्यावेळी मी सुरुवात केली ना, या सगळ्या परिसरात एकही झाड नव्हतं. आता तू बघतोयस हे जंगल झालंय. मला विश्वास बसत नव्हता की एखादं जंगल आपण उभारू शकतो. आज विश्वास बसत नाही. हे अफाट मैलोन मैल पसरलेलं जंगल ज्यावेळी मी माझ्या डोळ्याने पाहतो, त्यावेळी ही झाडं मी लावलीत, हे जंगल मी उभा केलंय. विश्वास बसत नाही. आणि हे बघितल्यावर मग आपल्यातल्या अचाट सामर्थ्याची आपल्यालाच कल्पना येते. बाळा मला माझं कौतुक नाही सांगायचं तुला, पण एकदा घरून येताना मी 2 झाडं घेऊन आलो. त्यातलं एक झाड बांबूचं होतं आणि दुसरं झाड प्राजक्ताचं होतं. ती दोन्ही झाडं मी एकाच दिवशी लावली. दोन्हींना पाणी घातलं, दोन्हींना खतही घातली. आणि मग मी रोज यायचो. आपल्याला उत्सुकता असते, आपण एखादं झाड लावलं की ते फुटलं का, पान आलं का, पालवी आली का. मलाही उत्सुकता होती. 3-4थ्या दिवशी माझ्या लक्षात आलं प्राजक्ताला पालवी फुटलीये. मग मी बांबूच्या झाडाकडे गेलो. बांबूचं झाड मात्र तसंच. महिन्यानंतर मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताला आता चांगलीच पानं फुटलीत, पण बांबूचं झाड होतं तसंच. वर्षांनी मी गेलो. प्राजक्ताचं जरा उंच झाड डौलदार झालं होतं, बांबूचं होतं तसंच. मला वाटलं बहुतेक बांबूचं झाड आता येत नाही, हे लागलंच नाही, हे जमिनीत रुजलंच नाही. 2 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलं उंच झालं होतं, बांबूचं झाड होतं तसंच होतं. 3 वर्ष झाल्यावर मी पाहिलं बांबूच्या झाडाला आता फांद्या सैरा वैरा सुटल्या होत्या, पानं बहरली होती आणि फुलं लगडली होती. मी ते बघून आनंदित झालो, त्या सुगंधानं मोहित झालो. पण बांबूच्या झाडाकडे बघितलं, ते बांबूचं झाड होतं तसंच. 4 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलंच डवरलं बहरलं होतं. आभाळ कवेत घेऊ पाहत होतं, अंगभर सावली देत होतं, पण बांबूचं झाड ते तसंच होतं. 6व्या वर्षी मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताचं झाड आता खरंच भरलं होतं, पिळदार झालं होतं. एखाद्या प्रौढ माणसासारखं बहरलेलं, अनुभवी, प्रगल्भ वाटत होतं. बांबूचं झाड ते अजून फुटलंच नव्हतं. मी ठरवून टाकलं, हे बांबूचं झाड गेलं, हे आता येतच नाही, हे लागलंच नाही. पण बाळा मी 7व्या वर्षी परत तिथं गेलो. प्राजक्ताचं झाड आणखी वाढलेलं,
पण गेली 6 वर्षाचे जे बांबूचं झाड लागलंच नाही असं मी समजत होतो. 7व्या वर्षी त्या बांबूला पालवी फुटलेली मी पहिल्यांदा बघितली आणि मी आश्चर्यानं चकित झालो. पुढच्या महिनाभरातच मी आलो तर बांबूचं झाड ते हिरवगार झालं होतं. बघता बघता त्याची उंची वेगाने वाढत निघाली होती. 6 महिन्यातच ते अगदी प्राजक्ताच्या वर गेलं होतं आणि वर्षभरात ते आभाळाशी स्पर्धा करायला लागलं होतं. एका वर्षात ते बांबूचं झाड पार आभाळाला भिडलं होतं. आणि बळा मला त्या दिवशी लक्षात आलं, प्राजक्ताचं झाड लगेच फुटलं, लगेच डेरेदार झालं, लगेच बहारदार झालं, वाढलं, फुललं, फुलं द्यायला लागलं. मग ही 6 वर्ष बांबूचं झाड, बाळा प्राजक्ताचं झाड गेली 6 वर्ष जमिनीच्या वर वाढत होतं, तर बांबूचं झाड गेली 6 वर्ष जमिनीत आपली मुळं मजबूत करत होतं. आभाळाकडे उंची वाढवायची असेल तर जमिनीकडे मुळं आधी खोल न्यावी लागतात, पाया मजबूत करावा लागतो. हे बांबूचं झाड गेली 6 वर्ष ते करत होतं. आणि पुढच्या 6 महिन्यातच प्रचंड मोठं वादळ आलं, जोराचा पाऊस झाला. मी धावत धावत त्या जंगलात गेलो आणि पाहिलं प्राजक्ताचं झाड भुई सपाट झालं होतं, पण बांबूचं झाड मात्र ताठ कण्यानं आभाळाला वाकुल्या दाखवत तसंच उभा होतं. कारण प्राजक्ताच्या झाडानं मुळांकडे लक्ष द्यायच्याऐवजी फांद्यांकडे लक्ष दिलं आणि बांबूच्या झाडानं 6 वर्ष घालवून मळं मजबूत करून घेतली, मग वर झेपावणं चालू केलं. कदाचित तू बांबूच्या गुणधर्माचा असू शकतोस, पण याचा अर्थ तू वाढणारच नाही असा नव्हे. जंगलात जशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, माणसं सुद्धा तशीच वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. एखादं प्राजक्ताचं झाड असतं, एखादं चिक्कूचं झाड असतं, एखादं बांबूचं झाड असतं. तसं माणसांमध्ये सुद्धा एखादा प्राजक्तासारखा लवकर बहरतो, एखादा बांबूसारखा रुजायला मुरायला जमिनीत घुसायला वेळ घेतो. पण याचा अर्थ तो कधी फुटणारच नाही, मोठा होणारच नाही, यश गाठणारच नाही असा मात्र अजिबात नसतो. त्यामुळे जर तुमची 2 वर्ष वाया गेली, समजून जा मुळं मजबूत झाली. तुमची 3 वर्ष वाया गेली, समजून जा वर उंचावर अधिक जायची तयारी झाली. तुमची 4 वर्ष वाया गेली, समजून जा जे कुणालाही जमणार नाही ते आपण करणार. तुमची 5 वर्ष वाया गेली, समजून जा आपल्यासारखा अनुभव समृद्धच कुणी नाही. हताश कसले होता, निराश कसले होता. ह्या जगात पेरलेलं कधीच वाया जात नाही, कधीच. तुमचा अभ्यास चुकून वाया जाणार नाही, तुमचं वाचन चुकून वाया जाणार नाही, अजिबात नाही, कधीच नाही. थोडा संयम आवश्यक आहे, थोडा धीर आवश्यक आहे. मोठी माणसं तीच जी संयम ठेवतात, पराकुटीचा संयम. शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमेना हे बघितल्यावर औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंहाला 3.5 लाखाची फौज देऊन पाठवलं. पण मिर्झानं जोखलं उघड्या मैदानात शिवरायांना पराभूत करणं कठीण. काव्यानं डाव टाकला आणि त्यांनी विचारलं शिवरायांचा जीव कशात आहे, आणि उत्तर आलं जनतेत, रयतेत. मिर्झानं शिवरायांना नाही रयतेला त्याच्या गळ्याला नख लावलं. खुल्याम कत्तल आक्रोशाने किंकाळा चालू. त्या वातावरणानं महाराज व्याकुळले. राज्य कुणासाठी, रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय. 4 पावलं पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं. रयतेचा जीव वाचावा म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाशी तह केला. आणि मिर्झा राजाने पहिली अट टाकली, शिवाजी राजे पुरंदरासह 23 किल्ले आमच्या हवाली करा. आणि राजे म्हणाले मिर्झा पुरंदरासह 23 किल्ले तुमच्या हवाली केल्यावर आमच्या हाती उरतं काय. हो गे छोटे मोठे 16 किल्ले, हा तह नव्हे मिर्झा. मिर्झा म्हणाला शिवाजी राजे पुरंदरासह 23 किल्ले आमच्या हवाली करा. नाईलाज होता, अट मान्य झाली. मिर्झानं दुसरी अट टाकली, आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील.
आणि एक पिता व्याकुळा नाही मिर्झा हे राजकारण नव्हे. आणि छद्मी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. नाईलाज होता. स्वराज्यासाठी एका पित्याला आपला पुत्र डावावर लावावा लागला. आणि मिर्झानं तिसरी अट सांगितली, शिवाजीराजे आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजे मिर्झा, आम्ही तुम्हाला राणा प्रतापाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर औरंग्याचे चाकर निघाला. यासाठी नव्हता अट्टास केला की मोगलांची चाकरी करावी आमची, यासाठी नाही मावळ्यांनी रक्त सांडलं की तुमची मनसब स्वीकारावी आम्ही. मिर्झा हे कदापि होणे नाही. तसा मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. आणि शिवाजीराजे उत्तरले, ठीक, पण आमच्या ऐवजी आमचे पुत्र संभाजी आपले मनसबदार होतील. आणि मिर्झा म्हणाला, हुशार आहात, पण फक्त संभाजीराजेच नाही, आपण ही मोगली सल्तनतीचे मनसबदार व्हाल. आणि शिवरायांना व्हावं लागलं. रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य उभा पाहणाऱ्या राजाचं स्वप्न एका क्षणात भंगलं. मोगली सल्तनती पुढे आपल्या समशेरी ठेवणाऱ्या आणि सल्तनतीसाठीच आपला पराक्रम गाजवणाऱ्या त्या वृत्तीला छेद देऊन इथल्या रानावनात उगवलेल्या माणसांच्या सामर्थ्याची, क्षमतेची त्यांना जाणीव करून देऊन कष्टकरी कामकऱ्यांचं राज्य उभा करू पाहणाऱ्या शिवाजी राजांचं स्वप्न भंगलं. भंगलं, संपलं नाही. वर्षभर लवकर राज्याभिषेक झाला असता कदाचित मिर्झाचा तह झाला नसता, तर वर्षभर उशीर होईल, पण ध्येय पूर्ण होईल. काही वेळा होतं, अडचणी येतात, संकट येतात, निराशाही दाटते, पण धीर सोडायचा नाही हे सांगितलं महाराजांनी. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झा राजेला दिले, त्यावेळी स्वराज्यात फक्त 16 किल्ले होते. आणि अवघ्या 9 वर्षांनी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, त्यावेळी स्वराज्यात 361 किल्ले होते. जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. ते द्यावे लागले म्हणून तर महाराजांनी अतिव उर्मीनं 361 किल्ले ताब्यात घेतले. अपयश तुम्हाला माग पाडायला नाही, तुम्हाला पुढे ढकलायला येत असतं. अनुभवच्या बळावर समृद्ध करत असतं. ती अपरिहार्यता आहे. अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात, तुमच्यात प्रचंड कमतरता आहे, तुम्ही लायक नाहीत असं अजिबात नव्हे. हा काळ येतच असतो, दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे. अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे. आणि ती पहाट येतेच, फक्त रात्रीचा काळोख सरायची वाट पाहता यायला हवी, तेवढा धीर धरायला यायला हवा. काय काय लोक माघार कधी घेतात माहितीये का? ध्येय अगदी 4 पावलावर असतं, तिथनच माघारी फिरतात. नंतर कळतो थोडंच राहिलेलं. सातत्य. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका विजेत्याला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हटला, मी थांबलो नाही. अप्रतिम उत्तर आहे. का जिंकलो? मी थांबलो नाही. थांबू नका, फक्त चालत राहा, सतत पळतच राहा. पण पळता येत नसेल तर चालत राहा. चालतच राहा, पण चालता येत नसेल तर रांगत राहा. रांगतच राहा, पण रांगता येत नसेल तर सरपटत जा. सरपटत न येत नसेल तर घसरत जा, लंगडत जा. जा पण चालत राहा. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. काही अडचण नाही. तुम्ही कोण आहात याचा विचार करू नका, तुम्ही कोण होणार आहात त्याचा विचार करा. समोर ते ठेवा सतत, मग यश मिळतं. एक निराश मुलगा, परिस्थिती नव्हती म्हणून आपण आयुष्यात काही करू शकत नाही अशा वृत्तीनं हताश झालेला. वडील रोजंदारीवर कामाला जायचे आणि मग आपल्या 4 कच्च्या बच्चांची पोटं भरायची. या मुलाला काही करावंसं जरूर वाटायचं, पण परिस्थिती साथ देत नव्हती असं त्याचं मन करून राहिलेलं. आत्महत्या सुद्धा करावी असाही विचार. हताश आणि निराश बसलेला असायचा सतत, उत्साह मावळल्यासारखा.
त्याच्या अडाणी वडिलांनी त्याची ही परिस्थिती पाहिली, त्याची निराशा झोकली आणि त्या वडिलांच्या लक्षात आलं पोराला या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायला हवं. आणि एके दिवशी त्याच्या वडिलांनी या मुलाला जवळ बोलावलं. 12-13 वर्षाचा पोर. वडील म्हटले, बाळ माझं एक काम करशील? मुलगा म्हटला, बोला ना बाबा. आणि मग वडिलांनी एक जुनी ट्रंक उघडली. त्या ट्रंक मध्ये एक जीर्ण कळकट मळकट कापड होतं, ते बाहेर काढलं. त्या मळकट कापडाचा एक कोपरा फाडून घेतला आणि ते कापड आपल्या मुलाच्या हातावर दिलं आणि सांगितलं, बाळा हे कापड घेऊन बाजारात नेऊन विक. कुणी 10 रुपयाला घेतय का ते तरी बघ. त्या मुलानं ते कापड बघितलं, अत्यंत जीर्ण कळकट मळकट झालेलं. तो म्हणला, बाबा याला फुकट कुणी घ्यायचं नाही, विकत कोण घेईल, आणि तेही 10 रुपयाला. वडील म्हटले, मान्य आहे बाळा, पण प्रयत्न तरी कर. अडचण काय आहे? अहो पण कुणी घेणार नाही. हो बरोबर आहे तुझं, नाही घेतलं तर नाही, तुला काय कुणी फासावर देणार आहे, पण प्रयत्न तर कर. बाळा तू आपली परिस्थिती पाहतोयस, हे कापड विकून जर आपल्याकडे 10 रुपये आले तर आपल्या 2 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था होईल. तो हळवा मुलगा म्हणला, बाबा ठीक आहे. परिस्थितीची जाण होती. ते कापड त्यांनी घेतलं, रात्री स्वच्छ पाण्याने धुतलं, त्याला इस्त्री व्हावी म्हणून स्वतःच्या बिछाण्याखाली ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ते कापड घेऊन तो बाजारात गेला. एका चौतऱ्यावर उभा राहिला आणि ते कापड हातात घेऊन ओरडू लागला, कापड घ्या फक्त 10 रुपये, कापड घ्या फक्त 10 रुपये. माणसं यायची, पाहायची, हसायची, निघून जायची. तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5, 6, 7 वाजले. दिवसभर व्याकुळ झाला होता. कुणी फिरकत नव्हतं. ते त्याचं कापड घ्यायला कुणी तयार नव्हतं. डोळ्यातनं घळघळ अश्रू व्हायचे, तो असा पुसून टाकायचा. कुणीच घेणार नाही का? पण तरी परत ताकद एक वाटून म्हणायचा, कापड घ्या फक्त 10 रुपये, फक्त 10 रुपये. पण कुणी नाही येताना दिसलं. शेवटी वाटलं निघावं आता, पण तेवढ्यात एक ट्रक त्याच्या समोर येऊन थांबला. हा ओरडत होता, कापड 10 रुपयाला घ्या. त्या ट्रकवाल्याला स्वतःच्या ट्रकची काच पुसायला कापड सापडत नव्हतं आणि नेमका हा मुलगा दिसला. तो म्हणला, दे दो. कितीला? तो म्हणला 10 रुपये फक्त. आणि त्या ट्रकवाल्यानं 10 रुपये देऊन ते कापड घेतलं. कोण मुलखाचा आनंद झाला. ती 10 रुपयाची नोट हातात घट्ट ठेवत घरात पळत घरी आला. वडिलांना सांगितलं, बाबा कापड गेलं, 10 रुपयाला विकलं. वडील म्हटले, छान, खूप छान. 2-3 दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी वडिलांनी परत मुलाला जवळ बोलावलं. बाळा माझं एक काम करशील? मुलगा म्हटला, सांगा ना बाबा. वडिलांनी परत ती ट्रंक उघडली. त्या ट्रंकेतलं ते जीर्ण कळकट माळकट कापड परत बाहेर काढलं. त्यातला एक तुकडा फाडला, परत आपल्या मुलाच्या हातावर दिला. सांगितलं, बाळा हे कापड आता कुणी 20 रुपयाला विकत घेते का तेवढं पहा. मुलगा म्हटला, बाबा गेल्या वेळी 10 रुपयाला कोण घेत नव्हतं. नशीब तो ट्रकवाला भेटला, त्याला काच पुसायला कापड नव्हतं, बेला फुलाची गाठ पडली म्हणून ते 10 रुपयाला कापड गेलं, नाही तर कुणी घेतलं नसतं. दिवस गेला बाबा, व्याकुळ होतो पुरता, नाही घेणार हो कुणी. वडील म्हटले, बाळा गेल्या वेळी सुद्धा तू असाच म्हटला होतास, पण गेलं ना कापड 10 रुपयाला. प्रयत्न तर कर. नाही गेलं तर नाही, पण गेलं तर 20 रुपये येतील. आपल्या 4 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था होईल बाळा. मुलाला नाही म्हणता आलं नाही. त्याने ते कापड घेतलं, रात्री पाण्यानं स्वच्छ धुतलं, इस्त्रीसाठी स्वतःच्या बिछाण्याखाली ठेवलं. पण रात्रभर आभाळाकडे डोळे उघडे ठेवून तो विचार करत राहिला, हे जीर्ण कळकट मळकट झालेलं कापड कुणी फुकट घेणार नाही. गेल्या वेळी कसं तरी कुणी 10 रुपयाला घेतलं, पण आता हे 20 रुपयाला विकायचं तरी कसं, कोण घेईल. आणि रात्रभर विचार करून सकाळी त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मुलांना कार्टून्स आवडतात. या कापडावर जर आपण मिकी माऊसचं चित्र काढलं आणि एखाद्या शाळेच्या बाहेर जर जाऊन उभा राहिलो तर निश्चित एखादा मुलगा हे कार्टून असलेलं कापड विकत घेईल. आणि तासाभरात त्यांनी स्वतःच्या रंगाच्या पेटीतल्या रंगानी त्या कापडावर मिकी माऊसचं सुंदर चित्र काढलं आणि ते रंगवलेलं कापड घेऊन तो शाळेच्या बाहेर गेला, उभा राहिला. नेमकी शाळा सुटली, मुलं बाहेर पडू लागली आणि हा त्या मुलांना सांगू लागला, मिकी माऊसचं कार्टून असलेलं कापड फक्त 20 रुपये, मिकी माऊसचं कार्टून असलेलं कापड फक्त
₹20. पण मुलं बघत होती, पुढे जात होती, विकत मात्र कुणी घेत नव्हती. त्याच्या नंतर लक्षात आलं, शाळेत मुलं कशी पैसे घेऊन येणार? कदाचित पैसे नसतील मुलांकडे, मग कापड कोण घेणार? सगळी शाळेतील मुलं बाहेर पडेपर्यंत तो आधाशासारखा वाट बघत राहिला. कुणीतरी येईल, माझं कापड घेईल. पण सगळी मुलं गेली, कापड जात नाही याची खात्री पटली. आणि तो वळणार तेवढ्यात शाळेच्या त्या गेट मधनं एक आई तिचा छोटासा मुलगा बाहेर पडताना त्याला दिसला. आई मुलाला न्यायला आली होती. तो मुलगा खोड्या करत करत निघाला होता आणि अचानक त्या मुलाचं लक्ष त्या कापडाकडे गेलं. त्याने मिकी माऊस पाहिलं आणि त्यांनी स्वतःच्या आईकडे हट्ट धरला, आई आई मला हे कापड हवं, मला हे कापड हवं. आईनं त्या कापडाकडे आणि मुलाला म्हणाले, अरे किती मळकट आहे, ते खराब आहे, नको, मी तुला दुकानातून नवं घेऊन देते, हे जुनं नको आपल्याला. त्या मुलांना हट्टच धरला, नाही नाही मला आई हेच पाहिजे, बस मला काही नको, मला हेच पाहिजे. आई म्हणली, ऐक रे बाळा, अरे जुनं कापड आहे, आपण नवीन घेऊ ना. नाही मला हेच पाहिजे. पोरगा ऐके ना, तिथंच फटकल मारली, हातपाय घासायला लागलं. शेवटी आईला राहावे ना, आईनं ₹20 काढले, याच्या हातावर दिले आणि सांगितलं, बाळा दे कापड ते. आणि ₹20 देऊन त्या माऊलीनं आपल्या मुलासाठी ते कापड घेतलं. पण त्याच वेळी माऊलीनं या मुलाला विचारलं, बाळा पण हे सगळं तू का करतोयस? आणि तो मुलगा म्हटला, माझ्या वडिलांनी सांगितलंय, हे कापड ₹20 कुणी घेतंय का पहा, म्हणून आलो. अरे शाळा जातो ना. पण वडील म्हटले, हे ₹20 आले तर आमच्या घरच्या साऱ्यांची 4 दिवसाची जेवणाची व्यवस्था होईल. त्या माऊलीला मोठं कौतुक वाटलं. तिने आणखी ₹20 काढले. हे बक्षीस घे, तू करतोयस त्या कष्टाचे म्हणून. ₹40 हातात पडल्याने तो धावत धावत घरी आला. वडिलांना म्हणाला, बाबा कापड गेलं आणि त्या मॅडमनी मला ₹20 बक्षीस पण दिले, ₹40 आले. वडिलांनी कुशीत घेतलं, छान. आठवड्याची व्यवस्था झाली. 4-5 दिवस निघून गेले. वडिलांनी परत आपल्या मुलाला जवळ बोलावलं. वडील म्हटले, बाळा माझं एक काम करशील? मुलगा म्हटला, बोला ना बाबा. वडिलांनी परत ती जुनी ट्रंक उघडली. त्यातलं परत ते जीर्ण कळकट मळकट कापड बाहेर काढलं. त्याचा परत एक तुकडा फाडला आणि आपल्या मुलाच्या हाती देत म्हणाले, बाळा हे कापड आता कोणी ₹100 विकत घेते का तेवढं बघ. मुलगा म्हटला, बाबा परीक्षा घेताय? अहो ₹10 कोणी घेत नव्हतं. नशीब तो ट्रकवाला भेटला. तुम्ही म्हटला ₹20 विक. अहो ₹20 कोणी घेत नव्हतं, पोरग हट्टाला पेटलं. आता तुम्ही सांगताय ₹100? बाबा जुनं कापड आहे, कळकटलेलं मळकटलेलं, कसं कोण विकत घेईल? वडील म्हटले, बाळा मागच्या 2 वेळेला तू असाच बोलला होतास, पण गेलं ना कापड, आले ना पैसे. ह्यावेळी प्रयत्न कर. नाही घेतलं कुणी, नाही अडचण काय, प्रयत्न करायला काय हरकत आहे. मुलाला नकार नाही देता आला. त्याने ते कापड घेतलं. रात्री परत स्वच्छ पाण्याने धुतलं, इस्त्री व्हावी म्हणून बिछाण्याखाली ठेवलं. रात्रभर टक्का जागा राहिला. ₹10 ₹20 कापड विकताना एवढी कसरत करावी लागली. आता ₹100 हे कापड कोण घेईल? कसं विकावं ते? सकाळी काहीही सुचलं नाही. बघूया काय होतंय ते म्हणून बाहेर पडला. आणि चालता चालता अचानक त्याच्या कानावर बातमी आली, आपल्या गावात चित्रपटाचं शूटिंग चाललंय आणि मर्लिन मेनरो नावाची अभिनेत्री आली आहे. त्या काळात ती अत्यंत प्रसिद्ध. अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली आणि तो त्या शूटिंगच्या दिशेनं धावत सुटला. पण मुलांना प्रवेश कुठला देतायत? शेवटी इकडून तिकडून याच्या पायातनं त्याच्या पायातनं तो कसा बसा आत पोहोचला. त्या मर्लिन मेनरो जवळ गेला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. त्या इवल्याशा निरागस मुलाकडे बघत ती मर्लिन मेनरो सुद्धा स्मित करती झाली. तसा हा म्हणाला, मला तुमची सही द्याल? ती म्हणाली, जरूर. आणि सहीसाठी त्याने हे कापड पुढं केलं, याच्यावरच द्या. आणि मर्लिन मेनरोनं त्या जीर्ण कापडावर स्वतःची सही केली. त्याने ते कापड घेतलं आणि तिथून धावत सुटला. एका चौकात आला आणि कडाडला मर्लिन मेनरोचं सही असलेलं कापड फक्त ₹100. मर्लिन मेनरोची सही असलेलं कापड फक्त ₹100. दुसऱ्या मिनिटाला गेलं. अहो ती जगप्रसिद्ध अभिनेत्री, तिची सही असलेलं कापड, त्याची किंमत कमी नाही. गेलं. ₹100 घेऊन तो घरी आला. वडिलांना म्हणाला, बाबा कापड गेलं. वडिलांनी कुशीत घेतलं, डोक्यावर हात फिरवला, छान. आणि मग वडील म्हणाले, बाळा या 3 प्रसंगातून तू काय शिकलास? आणि मुलगा म्हटला, प्रयत्न केला की यश मिळतच, हे मी शिकलो. आणखी काय शिकलास? बाबा इच्छा असेल तर मार्ग निघतोच,
हेही मी शिकलो. वडील म्हटले, बाळा बरोबर आहे तुझं, पण मला हे नव्हतं सांगायचं तुला. तुला मला वेगळं काहीतरी सांगायचं आहे. बाळा, हे जीर्ण कळकट मळकट झालेलं कापड ज्याची किंमत शून्य, कुणी फुकटही विकत घेता येणार नाही, हे शून्य किमतीचं जीर्ण कापड तू पहिल्यांदा 10 रुपयाला विकलस, नंतर तेच कापड तू 20 रुपयाला विकलस, आणि नंतर तेच कापड तू 100 रुपयाला विकलस. बाळा, जर शून्य किमतीच्या कापडाची किंमत तू जर वाढवू शकत असशील तर तू स्वतःची किंमत का वाढवू शकत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. निर्जीव कापडाला जर तू किंमत प्राप्त करून देऊ शकतोस तर तुझ्यासारख्या सजीवाला स्वतःची किंमत वाढवणं का शक्य नाही? तुझ्यात प्रयत्न करायचा, संघर्ष करायचा विचार असेल, कल्पना शक्ती लढवायची बुद्धी तुझ्यात असेल, आणि नवनिर्मिती आणि सृजनशीलतेसारखा गुण जर तुझ्यात असेल तर या जगात तुला काहीही अशक्य नाही. तू कोण आहेस याचा विचार करू नकोस, तू कोण होणार याचा विचार कर. हा जीर्ण कळकट मळकट कापड विकणारा पोऱ्या पुढे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बॅडमिंटनपटू झाला. शुल्लक रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या बापाचा मुलगा, पण बापानी एक सल्ला दिला, कापडाची किंमत जर वाढवू शकतोस तर स्वतःची किंमत ही नक्कीच वाढवू शकतोस. त्यामुळे निश्चितपणे लक्ष भविष्याकडे ठेवा, स्वतःची किंमत वाढवा, कारण ज्याला किंमत आहे त्यालाच बाहेर किंमत आहे. शून्य किमतीची माणसं या जगाला उपयोगाची नाहीत आणि जग त्यांना मोल आणि महत्वही देत नाही. त्यामुळे काय व्हायचंय ते तुम्ही ठरवायचं. राजा रवी वर्मा नावाचे प्रसिद्ध चित्रकार रस्त्याने चालले होते आणि एक बाई त्यांना भेटली, तिनं त्यांना ओळखलं आणि ती हट्टाला पेटली, मला फक्त एक चित्र काढून द्या, मला फक्त एक चित्र काढून द्या बस. राजा रवी वर्माला ते काही पटेना, पण नाईलाज झाला. ती बाई हट्टाला पेटली. शेवटी खिशात नाही कसला तरी कागद काढला आणि त्या कागदावर त्यांनी एका मिनिटात मध्ये एक चित्र रेखाटलं आणि त्या बाईकडे दिलं. पण ती बाई, एवढा मोठा राजा रवी वर्मा चित्रकार म्हणतात आणि हे चित्र काढून दिलंय, हा खरंच एवढा मोठा आहे का, या चित्राची किंमत काय ते तरी बघूया म्हणून ती धावत धावत बाजारात गेली. मोठमोठी पेंटिंग जिथं विकायला असतात तिथं पोचली. त्यांना ते चित्र दाखवलं आणि सांगितलं या चित्राची किंमत किती, आणि तो दुकानदार म्हटला 1 कोटी रुपये. तिला आश्चर्याचा धक्का बसला. एका मिनिटात काढून दिलंय रस्त्यावर उभ्या उभ्या 1 कोटी. हो मॅडम, 1 कोटी किमतीचं चित्र आहे. ती तशीच पळत सुटली. तो राजा रवी वर्मा कुठं भेटतोय का, आणि नेमका राजा रवी वर्मा भेटला, बाजारात भेटला. ती परत पोचली. माफ करा, तुमच्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता, पण तुम्हाला इतके मोठे समजतात. तुमचं चित्र खरंच तेवढं मोठं आहे का, त्या किमतीचं आहे का, ते मला पाहायचं होतं. मी बाजारात गेले, विचारलं असतं आणि त्यांनी सांगितलं 1 कोटी रुपये किमतीचं चित्र आहे. एका मिनिटात 1 कोटी. मलाही कला शिकवा, मलाही एका मिनिटात 1 कोटी मिळवायचे आहेत. मलाही आत्ता कला शिकवा, मलाही एका मिनिटात 1 कोटी मिळवायचे आहेत. त्यावेळी त्या महिलेला राजा रवी वर्मा म्हणाले, बाई ग, एका मिनिटात 1 कोटी मिळवता येतात, पण एका मिनिटात हे चित्र काढायला येणं आणि ते 1 कोटी किमतीचं असणं, हे कमवायला मला माझ्या आयुष्याची 35 वर्ष घालवावी लागलीत. ह्या 1 मिनिटाच्या पाठीमाग माझी 35 वर्षाची तपश्चर्या आहे. त्यामुळं लाल दिव्याच्या गाडीतनं फिरणारी माणसं ज्यावेळी आपण पाहतो, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आणि मग त्या लाल दिव्यात एक दिवस आपणही बसलेलो असू असं ज्यावेळी आपल्याला वाटतं, त्यावेळी त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीमागं त्यांच्या 15-20 वर्षाची तपश्चर्या असते. ते पहा, नुसता लाल दिवा पाहू नका. ती तपश्चर्या करणं तुम्हाला शक्य झालं तर तुम्हालाही तो लाल दिवा तुमच्या वाट्याला येईल हे निश्चित आहे. आपण सगळे भविष्यात इथं तिथं मला लाल दिव्याच्या गाडीत दिसावे
अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. शब्दांचा हा गजर खरं तर सगळेच निशब्द झालेत सर. गंजून जाण्यापेक्षा चंदनासारखं नेहमी झिजलेलं बरं. आणि जेवढ्या लवकर शिकाल तेवढ्या लवकर प्रगतीपथावर याल. यासह असे अनेक विषय, अनेक कथा, उपकथा गेल्या 2 तासाहून अधिक कालावधीमध्ये सगळ्या गुंफल्या. निर्णय कोणतेही घ्या मित्र हो, अपयश आला तर खंत नाही, पण निर्णय घ्या. कारण निर्णय घेणारे आणि ते निर्णय योग्यच आहे असं म्हणणारे खऱ्या अर्थानं यशस्वी होतात. संकट हातबल करण्यासाठी येत नाहीत. संकट तुम्हाला घडवण्यासाठी येतात, निर्माण करण्यासाठी येतात. परतीचं दोर कापून टाका. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत लढत राहा. अशा अनेक प्रेरणा देऊन बानुडे पाटील सरांनी जसा महाराष्ट्र गाजवलाय तशी कोल्हापूरकरांची मनं आता या व्यासपीठावर जिंकलीत. हाच संस्कारांचा आणि विचारांचा वसा आणि वारसा अरुण नरके फाउंडेशन देण्यासाठी मित्र सज्ज आहे. तुमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे अरुण नरके फाउंडेशनचे सहकारी तुमच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी सज्ज आहोत. तुमची स्वप्न पूर्ण होत ही अपेक्षा या ठिकाणी करतो. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू आणि जो जे वांछील तो ते लाहू प्राणी जात, अशी ज्ञानदेवानी 700 वर्षापूर्वी परमेश्वराजवळ प्रार्थना केली होती. तीच प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये सत्य घेऊन उतरो अशी अपेक्षा करतो. ज्ञानदेवांच्याकडेच अशी प्रार्थना करतो. आणि ज्ञानदेवांच्याच या पसायदानाच्या ओळी सुंदर अशा स्वराने या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी कोल्हापूरचा खास आवाज महेश हिरेमेटजी यांना विनंती करतो. तोपर्यंत तुम्ही विश्व प्रार्थना करण्यासाठी मला वाटतंय सांगावे लागणार नाही, कारण महेश हिरेमठ सर येतील त्यावेळेला आपोआप तुमचे डोळे या ठिकाणी मिटले जातील. जरा जोरदार टाळ्या वाजवा महेश हिरेमठ सरांसाठी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव, पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाहे सदा सज्जन, सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होने तेहि लोकी.
भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जे येथ म्हणे श्री विश्वेशराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद.